ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नाम्ने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आता शांत राहायचं आहे बाळांनो, अजिबात आवाज नाही पाहिजे। तर मागील 4 सत्र आपण पाहतोय श्री चैतन्य चरितामृत आदिलीला अध्याय पहिला, अध्याय शीर्षक आहे आध्यात्मिक गुरु। तर मागच्या वेळेला आपण शिक्षा गुरु आणि दीक्षा गुरु याबद्दल बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे। आणि आता एक श्लोक आला होता मागच्या वेळेला की कसे भगवान श्रीकृष्ण हृदयातून चैत्यगुरु म्हणून मार्गदर्शन करतात आणि बाहेरून शिक्षा गुरुच्या रूपात मार्गदर्शन करतात। तर यथा ब्रह्मणे भगवान स्वयं उपदिशान अनुभवा वित्तवान, म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी स्वतः ब्रह्मदेवांना उपदेश करून त्यांना आत्मानुभूती करविली। हा श्लोक आपण शेवटचा पाहिला होता। ज्यावेळेला या सृष्टीचं सृजन करायची वेळ आली त्यावेळेला पहिला जीव भगवंताने जन्माला घातला ते म्हणजे कोण? ब्रह्मदेव। आणि मग ब्रह्मदेव गोंधळलेल्या मनस्थितीत होते, त्यांना काय नक्की करायचं हे कळत नव्हतं, कारण सगळीकडे अंधकार आणि एकटेच होते। त्यामुळे पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत ते बिचारे जिथं जन्माला आले, कुठे जन्माला आले ते? ब्रह्मदेव कुठे जन्माला आले? गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीतनं एक कमळ उमललं, त्या कमळावरती गर्भोदकशाही विष्णूंनी पहिला जीव या ब्रह्मांडातील, ज्या ब्रह्मांडामध्ये आपण राहतो त्यातील पहिला जीव, सर पुढे असे बस, हां बस बस, हो चालेल, येस येस। सो द आय टू आय कॉन्टॅक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट। तर ब्रह्मदेव हे पहिले जीव जन्माला घातले भगवंताने। काय भगवंताची काय इच्छा होती की आता ब्रह्मदेवांना जन्माला आपण घालतोय तर ब्रह्मदेवाने पुढचं सृजन करावं। पण ब्रह्मदेव तुमच्या माझ्यासारखेच एक काय आहेत? भगवंतांचे अंश आहेत, जीवात्मा। तर ते बिथरले, तर घाबरे गुबरे झाले। आणि मग आपण घाबरं गुबरं झालो की काहीतरी काय घेतो, आश्रय शोधायचा प्रयत्न करतो। मग त्यांनी त्या कमळाच्या देठाच्या आतमध्ये घुसले, बरोबर की नाही? कमळाला देठ असतो उंच, त्या देठाच्या आतमध्ये घुसले आणि देठाच्या आतमध्ये उतरत खाली आले तर खाली महाभयानक असा खवळलेला समुद्र, गर्भ उदकाचा काय भयानक समुद्र, आणि त्याच्या मोठमोठ्या लाटा आणि वारा, आणि घाबरले त्याला पण। आणि मग प्रार्थना करू लागले हृदयांतरी। तर त्याला भगवंताने त्यांच्यावरती कृपा करून काय केलं, त्या लाटांवरती त्यांना 2 शब्द दाखवले पहिले सुरुवातीचे, काय? त आणि प। तप, मागच्या वेळेला आपण बरीच चर्चा केलेली आहे ह्या तप शब्दावरती। तप शब्द आध्यात्मिक साक्षात्कारासाठी कष्ट घेण्याकडे संकेत करतो।
मनुष्याने इंद्रिय भोग दूर ठेवून आध्यात्मिक साक्षात्काराकरिता सर्व प्रकारच्या असुविधा स्वेच्छेने स्वीकाराव्यात, याला तपस्या म्हणतात. तपची व्याख्या केली याच्यामध्ये. तप म्हणजे काय? तप म्हणजे आध्यात्मिक साक्षात्काराकरिता कष्ट घेण्याकडे संकेत. बरोबर नाही? आपण भौतिक सुविधा साधन प्राप्त करण्यासाठी कसे भौतिक कष्ट करतो, बरोबर नाही? नोकरी करतो, जॉब करतो, बिझनेस करतो, अजून काय उलट्या पालट्या करतो. हे सगळं कशासाठी आहे? क्षणिक भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी, ज्याच्यातून माणसाला सुख प्राप्त कधीच होऊ शकत नाही. आणि ते प्राप्त करण्यासाठी आपण एवढे तपश्चर्या करतो. पण माणसाचा देह हा एक क्षणभंगूर सुख प्राप्त करण्यासाठी नसून आध्यात्मिक उन्नत अशा आत्मसाक्षात्कारासाठीच आहे. आणि त्यासाठी जो व्यक्ती काय करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, त्याला काय म्हटलंय? तप म्हटलंय. त्याला तपस्या म्हटलंय. तर ही तपस्या, तप कर असा आदेश दिला भगवंतानी. आकाशवाणी झाली, तप कर. मग ब्रह्मदेव पुन्हा त्या देठातनं वर आले, कमळाच्या त्या नाभीवरती बसले, गाभाऱ्यावरती, आणि तप करायला लागले. हजारो वर्ष तप केला. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी वेणूद्वारा ब्रह्मदेवांना काय दिलं? ज्ञान दिलं. तेणे ब्रह्महृदय आदि कवये. भगवंतांनी काय केलं? भगवान श्रीकृष्णांनी केवळ वेणूच्या ध्वनीद्वारे काय दिलं? ब्रह्मदेवांना हृदयातूनच ज्ञान प्रस्फुटित केलं. आणि भगवंत हे असं करू शकतात. म्हणून भगवद्गीतेत भगवंत सांगतात की ददामी बुद्धियोगम तम. मी एखाद्याला बुद्धिहीन माणसाला सुद्धा काय करतो? बुद्धी देतो. पण ते कोणत्या माणसाला देतो? तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम. जो व्यक्ती सतत अविरतपणे माझं प्रेमपूर्वक भजन करतो, अशा व्यक्तीला काय करतो? मी आवश्यक ती बुद्धी प्रदान करतो. मग तो अनपढ असला तरी चालेल. आणि अशा अनेक काय आहेत गोष्टी आहेत की भगवंताने असं ज्ञान प्रदान केलं. तसंच ब्रह्मदेवांना सुद्धा भगवंताने काय केलं? वेणूद्वारे ज्ञान प्रदान केलं. आणि मग ब्रह्मदेवांना काय सांगितलं? भागवत सांगितलं, भागवत कथन केलं. ग्रंथराज श्रीमद भागवतम कथन केलं. आणि ते किती श्लोकात कथन केलं? 4 श्लोकात. किती? 4 श्लोकामध्ये पूर्ण भागवतम. आणि ते भागवतम, ग्रंथराज श्रीमद भागवतम जो आपल्याकडे आहे सर्वांकडे, त्याच्यामध्ये खंड 2 अध्याय 9 श्लोक 33 ते 36 मध्ये आहे. त्याला काय म्हणतात? चतुश्लोकी भागवतम. तर त्याच्या पूर्वीचे 2 श्लोक आणि ते 4 श्लोक असे 6 श्लोक इथं आपण अभ्यासणार आहोत. आजच्या सत्रामध्ये प्रयत्न करणार आहोत. तर हे ज्ञान स्वतः आता भगवंत कोणाला देत आहेत? ब्रह्मदेवांना देत आहेत. अत्युच्च ज्ञान, याच्या पलीकडे कोणतंही ज्ञान नाही. अत्युच्च असं ज्ञान कोण देत आहेत? भगवान श्रीकृष्ण कोणाला देत आहेत? ब्रह्मदेवांना देत आहेत. तर हे श्लोक भागवतमधून आहेत. ह्या आदिलीला अध्याय 1 मध्ये श्लोक क्रमांक 51 ते 56. तर आपण त्याचं पुढे अभ्यास करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासा तथो जयमुदीरये. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः.
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। ग्रंथराज श्रीमद भागवतम की मी म्हणेन, माझ्याकडून तुम्ही म्हणायचा प्रयत्न करा। ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंग च सहरहस्यम तदंग च गृहाण गदितं मया। ज्ञानम परमं गुह्यं मे यद विज्ञान समन्वितं सरहस्यम तदंग च गृहाण गदितं मया। श्री भगवान उवाच ज्ञानं परमं गुह्यं मे यद विज्ञान समन्वितं सरहस्यं तदंग च गृहाण गदितं मया। ज्ञानम ज्ञान, परम गुह्यम रहस्यमय, में माझ्याविषयीचे, यत जे विज्ञान साक्षात्कार, समन्वितम पूर्णयुक्त, सरहस्यम रहस्यमय, तत् त्याचे, अंगम पूरक भाग, च आणि गृहाण ग्रहण कर, आत्मसात कर, गदितम स्पष्ट केलेले, मया माझ्याकडून। आता स्वतः भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवांना काय सांगतायत? हे परम ज्ञान देत आहेत। काय सांगतात? हे माझ्याकडून डायरेक्ट श्रवण कर, ह्याच्या पलीकडे अजून कुठची गुरु शिष्य परंपरा असू शकत नाही। आलं लक्षात? मी जे काही तुला सांगणार आहे, म्हणा, मी जे काही तुला सांगणार आहे ते तू लक्षपूर्वक श्रवणाने आत्मसात कर। माझ्याविषयीचे दिव्य ज्ञान हे केवळ शास्त्रीयच नसून ते परम रहस्यमय आहे। तात्पर्य बाय हिज डिवाइन ग्रेस एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की। श्रीकृष्णांविषयीचे दिव्य ज्ञान हे ब्रह्मज्ञानाहून अधिक गहन आहे, कारण या ज्ञानात त्यांचे रूप, व्यक्तित्व याविषयीच्या ज्ञानाचा समावेश तर आहेच, पण त्यांच्या संबंधातील प्रत्येक गोष्टीच्या ज्ञानाचा त्यात समावेश आहे। श्रीकृष्णांशी संबंध नाही असे या जगात काही अस्तित्वात नाही। ज्याचा संबंध भगवान श्रीकृष्णांशी नाही असं एकही गोष्ट या जगतात अस्तित्वात नाही। लक्षात? याचा अर्थ असा की श्रीकृष्ण सोडून दुसरे काहीही नाही, तरी देखील त्यांच्या स्वयं आदी व्यक्तित्वाविना कशालाही श्रीकृष्ण म्हणता येणार नाही, दुसऱ्या कशालाही श्रीकृष्ण म्हणता येणार नाही। या ज्ञानात पूर्ण दिव्य विज्ञानाचा समावेश आहे। आता ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय ते तुम्ही जरा थोडंसं जाणून घ्या। ज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन, आणि विज्ञान ते केव्हा बनतं? जेव्हा ते ज्ञान आपण ॲप्लाय करून एखादं काय करतो, प्रॅक्टिकल करतो, दॅट इज नोन ॲज विज्ञान, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज। ज्याला आपण करतो आयुष्यामध्ये तेव्हा ते ज्ञान कशामध्ये बदलतं, कन्वर्ट होतं पॉवरमध्ये। पॉवर, नॉलेज बिकम्स पॉवर व्हेन इट इज युटिलाइज्ड, अदरवाइज इट रिमेन्स जस्ट इन्फॉर्मेशन। पुढे बसा पाहिजे, अन्यथा ते केवळ काय बनून राहतं? एक माहिती बनून राहतं। तर माहिती असलेल्या ज्ञानाचा काहीच असं कोणाला उपयोग होत नाही, तो डाटा आहे, राहिला आहे पडून तिथंच। पण त्या डाटाचं ॲनालिसिस, युटिलायझेशन जेव्हा करतो त्यावेळेला त्याच्यातनं काय भली मोठी शक्ती उत्पन्न होऊ शकते। सो ज्ञान आणि विज्ञान याच्यामध्ये हा फरक आहे। जेव्हा ते ज्ञान तुम्ही आत्मसात करून काय करता, दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात आणायला लागता, त्यावेळेला ते ज्ञान काय बनतं? विज्ञानाच्या कसोटीवरती खरं
ठरतं. म्हणून भगवान सांगतायत काय, हे केवळ शास्त्रीयच नसून ते परम रहस्यमय आहे. आणि हे रहस्यमय आहे हे कधी कळेल तुम्हाला, ज्या वेळेला तुम्ही ते जीवनामध्ये ॲप्लाय कराल. तर या ज्ञानात पूर्ण दिव्य विज्ञानाचा समावेश आहे. आणि श्री विष्णू हे विज्ञान ब्रह्मदेवांना प्रदान करू इच्छित होते. या ज्ञानाच्या रहस्याची परमावधी भगवंतांवरील व्यक्तिगत आसक्तीत होते. आणि ह्या ज्ञानाचा आणि विज्ञानाचा उपयोग काय होतो, अल्टिमेट भगवंतांवरची आसक्ती आपली दिवसेंदिवस काय होते, वाढत जाते. आणि तेच खरं ह्या जीवनाचं इप्सित आहे. त्याचा परिणाम म्हणून श्रीकृष्णरहित कोणत्याही गोष्टीत त्याला स्वारस्य राहत नाही. जो ह्या ज्ञान आणि विज्ञानामध्ये पारंगत झाला आहे त्याच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या सेवेव्यतिरिक्त किंवा भगवंतांच्या भक्तांच्या सेवेव्यतिरिक्त इतर दुसरे कोणते गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये त्याला स्वारस्य राहत नाही. तो दरवेळेला बघतो, जसा एखादा कृपण व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये पाहत असतो की ह्याच्यामधनं मला किती डॉलर मिळतील किंवा किती रुपये मिळतील, ह्याचाच विचार काय करत असतो एक कंजूस व्यक्ती करत असतो. रात्रंदिवस त्याला एकच विचार असतो, काय मला ह्याच्यातनं काय फायदा होईल का, आर्थिक लाभ काय होईल का, बेनिफिट्स मला काय मिळतील. तसंच जो भगवत भक्तीच्या मार्गाला लागला आहे तो प्रत्येक गोष्ट करत असताना काय विचार करतो की ह्याची सांगड मी भगवंतांच्या भक्तीशी कशी घालू. हरे कृष्ण, ये इथं बस, पुढे बाबांकडे इथं बसलास तरी चालेल, बस. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ती सीट रिझर्व नाही आहे, इकडे या. ती व्हेकंट सीट आहे. हरे कृष्ण. तर खूप सुंदर इथं प्रभुपाद सांगतायत की जो ह्या भगवत भक्तीच्या ज्ञानामध्ये पारंगत होतो तो ते ज्ञान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आणायला लागतो. आणि आचरणात आणायला लागल्यानंतर त्याला काय होते, दिव्यानुभूती होते. आणि मग असा व्यक्ती त्याचा परिणाम म्हणून श्रीकृष्णरहित कोणत्याही गोष्टीत त्याला स्वारस्य राहत नाही. हे लिटरली असं घडलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. त्याच वेळेला आपण जाणलं पाहिजे की आपण भक्तीच्या मार्गावरती आहोत. अन्यथा आपल्याला इतर गोष्टीमध्ये जर स्वारस्य असेल तर आपण त्या भक्तीच्या मार्गामध्ये नाही आहोत. ही अवस्था प्राप्त करण्यासाठी 9 आवश्यक पारमार्थिक साधन मार्ग आहेत, जे प्रल्हाद महाराजांनी भागवतामध्ये सांगितले. आपल्याला आपण श्रवण केले प्रल्हाद महाराजांच्या कथेमध्ये, तेच इथे सांगितलेत. कोणते आहेत? 9 मार्ग आहेत. 9 ways टू वर्शिप लॉर्ड कृष्ण. कोणते 9 मार्ग आहेत? श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन. पहिले 4 झाले. कोणते? श्रवण, आता जे तुम्ही करताय. मग कीर्तन आपण हरे कृष्णा करतो किंवा कथा आपण बोलतो. स्मरण, हृदयामध्ये त्या कथेचं आणि कीर्तनाचं काय करतो, हृदयामध्ये आस्वादन करतो, आवर्तन करतो त्याची. वंदन म्हणजे प्रार्थना करतो भगवंतांना आल्यावरती, दंडवत घालतो, प्रणाम करतो. पादसेवन म्हणजे भगवत चरणांची काय करतो, सेवा करतो आपल्याला जमेल तशी. यथा बुद्धी यथामती यथाशक्ती आपण सेवा केली पाहिजे. दास्य म्हणजे स्वतःला भगवंतांचे दास मानणे, दास्य भावामध्ये सेवा. आणि त्याच्यानंतर सख्य म्हणजे मैत्रीमध्ये भगवंतांची सेवा. आणि आत्मनिवेदन म्हणजे भगवंतांसाठी सर्वस्वाचा त्याग. हे अल्टिमेट गोल आहे जीवनाचं. जीवनाचं सर्वस्वच काय करणं, कायेन वाचा मनसेंद्रिय बुद्ध्यात्मनामा प्रकृती स्वभाव करोमी अद्यम सकलम परस्मै नारायणाती समर्पयामी. आपण रोज म्हणतो घालीन लोटांगण. आता गणपतीत तर आवर्तन करतो रात्रभर, पण त्याचा अर्थ आपल्याला कधी कळला नाही. काय त्याचा अर्थ? नारायणमिती समर्पयामी. जे काय मी करेन, यत करोसी यदस्नासी यत जिहोसी ददासी यत यत तपस्यासी कौंतेय तत्कुरुष मद अर्पणम. हे भगवंतांनी सांगितलेले भगवद्गीतेमध्ये. तू जे काय तप करशील, दान करशील, कर्म करशील, धर्म करशील, यज्ञ करशील, जे काय करशील ते काय कर, मला अर्पण कर भक्तिभावानं. तेच घालेन लोटांगणमध्ये सांगितलेलं आहे. लक्षात. तर ही भक्ती आहे. आपण जे काय करू ते शुद्ध भावानं, शुद्ध हृदयानं भगवंतांची सेवा म्हणून करायचं आणि ते भगवंतांना समर्पित करायचं. मग त्याच्यातून जे काय फळ देतील ते भगवंत देतील ते आपण स्वीकार करायचं, त्याच्याबद्दल क्वेश्चन मार्क करायचं नाही. लक्षात. आपण जर प्रामाणिकपणे हे सेवा करत राहिलो तर भगवंतांना माहिती आहे तुमचा उद्धार कसा करायचा, त्याची चिंता करायची नाही. दिव्य रहस्याने परिपूर्ण असलेल्या प्रेमपूर्ण सेवा भक्तीची ही विविध अंगे आहेत. आपण एकदा पुन्हा रिव्हिजन करूया. 9 अंग कोणती कोणती आहेत? कोणती आहेत बघा, रिपीट करा. श्रवण मोठ्यानं, कीर्तन, स्मरण,
वंदन, पादसेवन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे पूर्ण सर्वस्व भगवंतांना काय करणे, अर्पण करणे. दिव्य रहस्य आणि परिपूर्ण असलेल्या प्रेमपूर्ण सेवा भक्तीची ही विविध अंगे आहेत. भगवंतांनी ब्रह्मदेवांना सांगितले, हे ब्रह्मदेव, मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि म्हणून माझ्या कृपेने हे रहस्य प्रकट झाले आहे. ब्रह्मदेवाने खूप तपश्चर्या केली, हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येनं मध्ये यू कॅन सिट अप स्टेअर्स ऑल्सो, तुम्ही वरती पण बसू शकता, काय अडचण नाही. भगवंता ब्रह्मदेवावरती प्रसन्न झाले आणि म्हणून मग भगवंत त्यांना आकाशवाणीने सांगतायत की मी तुझ्यावरती प्रसन्न आहे आणि माझ्या कृपेनं तुला आता मी काय करतो, दिव्य ज्ञान प्रदान करतो. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मत अनुग्रहात. आता भगवंत ब्रह्मदेव सांगतायत, माझ्या अहैतुकी कृपेने माझे व्यक्तित्व, माझे प्रकाश रूपे, माझे दिव्य गुण, माझ्या लीला याविषयीच्या ज्ञानाचा तुला तत्वतः साक्षात्कार हो. भगवंत काय सांगतात, वरदान देतात आता ब्रह्मदेवांना, तपश्चर्या ते केली आणि आपण मात्र आज कोणत्या प्रकारची तपश्चर्या आपल्याला करायला नको आणि आपल्याला पाहिजे म्हणून आपण म्हणतो असेल भगवंत आम्हाला दाखवा, मग आम्ही मानतो. कोणत्याही प्रकारची तपश्चर्या करायला नको. आमचं म्हणणं आहे, चला शाळेत न दाखवा जाता SSCचं सर्टिफिकेट घेऊन दाखवा, बरोबर की नाही. तुम्ही म्हणता काही तपश्चर्या न करता आम्हाला भगवंत दाखवा, मग आम्ही भगवंत आहेत की नाही ते मानतो. आमचं म्हणणं आहे, शाळेत न जाता तुम्ही SSC बोर्डाचं सर्टिफिकेट घेऊन दाखवा. शक्य आहे का? नाही. तसंच आध्यात्मिक जीवन हे एक पाठशाला आहे. ह्या ब्रिटिशांनी आणि मुघलांच्या आक्रमणामुळे आपली ही पाठशाला आध्यात्मिक ज्ञानाची काय झाली, नष्ट झाली. आणि त्याच्यापेक्षा जे शासनकर्ते आले भारत स्वतंत्र झाल्यावरती, त्यांनी हे आध्यात्मिक शिक्षण शाळा कॉलेजातून नष्ट केलं. आत्ताच एक त्याच्यावरती एक भरियप्पा, जे शिक्षण कोर कमिटी होती 5 जणांची, त्याच्यामध्ये भरियप्पा हे कोण होते, एक कमिटी मेंबर होते आणि पार्थ सारथी हे त्याच्यामध्ये त्या कमिटीचे चीफ होते. आणि पार्थ सारथी हे तत्कालीन काँग्रेस धार्जिण्या सरकारचे मांडलिक होते. नाव काय, पार्थ सारथी, म्हणजे स्वतः श्रीकृष्ण, पण मुस्लिम धार्जिण्या सरकारचे मांडलिक होते. आणि त्या मुस्लिम धार्जिण्या सरकारनं या पार्थ सारथीनं आदेश दिला होता की जी काही मुस्लिम विरोधी इतिहासामध्ये लेख आहेत ते सगळे काढून टाकायचे. आणि या भरियप्पांनी त्याला अपोज केला. एकदा अपोज केला कमिटीमध्ये, दोनदा अपोज केला, तिसऱ्या वेळेला त्या कमिटीमधून त्यांना काढून टाकण्यात आलं. आणि त्यांनी आता आपली ऑटोबायोग्राफी लिहिली 2016मध्ये. यू कॅन गो अँड सर्च ऑन इंटरनेट, सगळं डिटेल भेटेल तुम्हाला. कसं आपल्या भारताच्या शिक्षण परंपरेतनं आपले सगळे देव उचलून बाजूला लावले, सगळा आपला इतिहास खऱ्याचा खोटा करून सांगितला गेला. थोडंसं मस्तिष्क जागृत ठेवलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पण कळतात. म्हणजे ब्रिटिशांनी नुकसान नाही केलं, मुसलमानांनी नुकसान नाही केलं, पण आपल्या स्वतंत्र भारतामध्ये जी आपली सेक्युलर धर्माचं जे सरकार आलं, त्या सरकारनं सगळ्या पाठ्यपुस्तकातनं हे सगळे धडे काय केले, ऑल डिलीट करून टाकले. लिटरली ऑल डिलीट. आणि त्यामुळे आपल्या मागच्या पिढ्या, मी नेहमीची प्रवचन सांगतो सर, मागच्या 3 पिढ्या आपल्याला जे शिक्षण देतात शाळा कॉलेजमध्ये, त्या मागच्या 3 पिढ्या झाल्या. 30 वर्षाची एक पिढी असते. भारत स्वतंत्र होऊन आता 75 वर्ष झाली, म्हणजे जवळजवळ 3-3.5 पिढ्या झाल्या. ह्या 3 पिढ्यामध्ये जे शिकले, जे आज आपले शिक्षक आहेत, त्यांनाच आध्यात्मिक जीवनाबद्दल कसलं काळीचंही ज्ञान नाही. आणि मग त्यामुळे जे काही शिक्षण पद्धती चालली ती केवळ नास्तिकवादाकडे घेऊन चाललेली आपल्याला. आणि जसं मी नेहमी सांगतो तसं केवळ हिंदूंवरतीच हा अत्याचार आहे, कारण इतर सगळ्या धर्मांना त्यांच्या धर्माचं शिक्षण देणाऱ्या पॅरलल शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केल्या, त्या पण गव्हर्नमेंटच्या फंडानं.
जसं की मुस्लिमांसाठी मदरसे, आज भारतामध्ये जेवढ्या जिल्हा परिषद शाळा आहेत तेवढे मदरसे भारतामध्ये कार्यरत आहेत आणि हे सगळे भारत गव्हर्नमेंटच्या पैशाने चालतात. त्यांच्या राहण्या खाण्यापासून वसतिगृहापासून सगळं फंडिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतं आणि तिथं त्यांना त्यांच्या धर्माचं, कुराणाचं, त्यांच्या धर्मग्रंथांचं शिक्षण दिलं जातं. ख्रिश्चन मिशनरीज चालवतात, ते पण फॉरेन कंट्रीजच्या स्पॉन्सर्सनं आणि भारतीय गव्हर्नमेंटच्या अनुदानातनं चालतात आणि ते तिथं आपल्या ख्रिश्चन धर्माचं शिक्षण देतात. आणि ह्या मिशनरीज म्हणजे आजच्या कॉन्व्हेंट स्कूल्स, जिथं आपण अभिमानानं आपल्या मुलांना घालतो. काय कॉन्व्हेंट शिकायला, म्हणजे आपला हिंदू धर्म कसा या पृथ्वीतलावर नष्ट करून टाकायचा, ह्याचं जवळजवळ एक असं ग्लोबल काय बनलेलं आहे, षडयंत्र बनलेलं आहे. आणि आपण त्या षडयंत्राला आपणच काय करतोय, हिंदू लोक खतपाणी घालतोय. असं एक तरी संस्था आहे का की जी भारतीयांना, हिंदूंना त्यांच्या धर्माचं शिक्षण देण्यासाठी गव्हर्नमेंट फंडेड आहे? असेल तर मला दाखवा. बाकीच्या इतर धर्मियांसाठी तुम्ही गल्लोगल्ली काय केलेत, गव्हर्नमेंट फंडेड टीचिंग स्कूल काढलेत त्यांच्या धर्माचं शिक्षण देण्यासाठी. पण हिंदू धर्मियांसाठी मूळ शिक्षण पद्धतीतनं त्यांचे सगळे ज्ञानाचे स्रोत, भगवद्गीता, भागवतम, रामायण, महाभारत सगळं काढून टाकले, वेद पुराणं, आणि त्यांना केवळ आणि केवळ नास्तिकवादाचं शिक्षण, कसं काय बनायचं, डिग्री घ्यायची, कशी नोकरी मिळवायची, कशी छोकरी मिळवायची आणि धर्माच्या विरुद्ध जाऊन कसं जीवन जगायचं. आज हिंदू धर्म थोडाफार जो आपल्याला आहे, 10% आहे शिल्लकत राहिला आहे, आचरणामध्ये बोलतोय मी, तो केवळ आणि केवळ आपल्या रूढी परंपरा याच्यावरती आधारित आहे. पण रूढी परंपरेवरच्या गोष्टी चिरकाळ टिकू शकत नाहीत. जोपर्यंत त्याला त्याच्या मागे ज्ञानाचं अधिष्ठान येत नाही तोपर्यंत रूढी परंपरा जास्त काळ टिकू शकणार नाहीत. बघा तुमचीच अपत्य, बाबा काय गणपती, काय शंकर, काय आम्ही नाही पूजणार, पुढे पुजतील की नाही याची गॅरंटी पण नाहीये. कारण जोपर्यंत आपण त्यांना ज्ञान देत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही. इतर धर्मियामध्ये बाळ जन्मल्यापासून त्याला धर्म म्हणजे काय शिकवलं जातं. बाप स्वतः हाताला धरून घेऊन जातो, त्याला धर्माच्या प्रार्थना म्हणायला लावतो. ख्रिश्चन धर्मामध्ये दर रविवारी जाऊन प्रार्थना म्हटल्या जातात, कन्फेस बॉक्स असतो तिथे, काय पाप केलं तर जाऊन करायला, बोलायला. मुस्लिम धर्मामध्ये दर दिवशीच म्हणा सगळेजण मस्जिदमध्ये जमतात आणि ते जिथं 5 घर झाली तर तिथे एक मस्जिद बनते. कारण त्यांना त्यांच्या धर्माचं महत्त्व माहिती आहे. हिंदुत्ववाद नुसता ओरडला म्हणून होणार नाहीये. ह्या हिंदुत्ववादी राष्ट्र होण्यासाठी आपल्याला हिंदू धर्माचं शिक्षण जे आहे ते गल्लोगल्ली घरोघरी पोहोचवणं गरजेचं आहे. आणि तेच कार्य आज इस्कॉन जगाच्या पाठीवर करते. आणि म्हणूनच इतर अनेक जाती धर्माचे लोक आज या भागवत धर्माकडे आकृष्ट झालेले आहेत. इस्कॉनमध्ये आज करोडो लोक आहेत आणि त्या करोडोमध्ये लाखो लोक ख्रिश्चन धर्माचे आहेत. त्यांनी स्वीकारले भागवत धर्म, वैदिक लाईफस्टाईल स्वीकारलेली आहे. तर हे फॉरेनर स्वीकारतात कारण हे ज्ञान असं अत्युच्च आहे की याच्या पलीकडे कोणतेही ज्ञान नाही आणि आपण मात्र कानाडोळा करतो त्याच्याकडे. प्रभूने एवढं सुंदर व्यवस्था केलेली आहे, भगवंतांच्या आणि प्रभूंच्या कृपेने एवढं सुंदर आपल्याला इथं आता निवासस्थान भेटलेलं आहे. प्रसादाची सोय भक्त करत असतात. अजून काय पाहिजे, यायचं बस, फक्त यायचे कष्ट आहेत. या हे ज्ञान घ्या, त्याचं विज्ञान बनवा आणि आपलं जीवन सुजलाम सुफलाम करा. अन्यथा जीवन तुम्हाला नरकाकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. कारण जो हरिभक्तीच्या मार्गावर नाही तो सदैव प्रत्येक क्षणाला पापच करत राहणार आहे. हे स्वतः शास्त्र सांगतायत. तर भगवंत ह्या श्लोकामध्ये सांगतायत, यावानः यथा भावो यद्रूप गुणकर्मकः तथैव तत्व विज्ञानम अस्तु ते मदनगृहात मत अनुग्रहात. माझ्या अहेतुकी कृपेनं हे ज्ञान असंच मिळणार नाही. तुम्ही म्हणाल चला ठीक आहे आम्ही घेऊन जातो ग्रंथ आणि घरी जाऊन वाचतो, मिळणार नाही. कारण हे ज्ञान परम गोपनीय आहे, अतिशय गहन आहे, गोपनीय आहे. राजविद्या राजगुह्यम, बरोबर की नाही. हे कसं आहे, राजविद्या सगळ्या विद्यांचा राजा आहे पण तसंच गोपनीय राजगुह्यम आहे. पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम सुसुखम करतो. ह्या भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलंय हे गीतेचं ज्ञान कसं घ्यायचं ते. हे सगळ्या विद्यांचा राजा आहे. आता माझा प्रश्न आहे, कोणती विद्या आपण घेतो ते विद्या आपण का ग्रहण करतो बरं? टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ लाईफ. कोणते ज्ञान घेतो, कोणते ब्रांचचं ज्ञान घेतो आपण, त्या ब्रांच मधले निगडित काय अडचणी असतात आपल्या जीवनामध्ये, ते त्याचं सोल्युशन काढण्यासाठी आपण त्या ब्रांचचं काय घेतो,
ज्ञान घेतो. मग भगवंत काय सांगतायत, हे असं ज्ञान आहे की जीवनाचे जे परम प्रॉब्लेम आहेत, अत्युच्च प्रॉब्लेम आहेत, त्याच्यावरचं सोल्युशन याच्यामध्ये आहे. म्हणूनच हे राजविद्या आहे. का राजविद्या आहेत? कारण जन्म मृत्यू जरा व्याधी याचं प्रश्नाचं उत्तर कोणाकडेही नाही आहे. त्या प्रश्नाची उत्तरं ह्या ज्ञानात आहेत. म्हणूनच काय आहे, परम ज्ञान आहे. पण हे परम गोपनीय आहे, असंच वाचून कळणार नाही. यू हॅव टू गो अँड सरेंडर युअर सेल्फ. तेच चॅप्टर चालला आहे पहिला. म्हणून पहिला चॅप्टर काय, आध्यात्मिक गुरु. आध्यात्मिक गुरूंचं प्रामाणिक आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचं शरण घेतल्याशिवाय हे तुम्हाला ज्ञान मिळणंच शक्य नाही. आणि म्हणूनच हा पहिला चॅप्टर ठेवलेला आहे इथं चैतन्य चरितामृत, आध्यात्मिक गुरु. ह्याच्याबद्दल सखोल प्रवचन आपली मागच्या 4 सत्रामध्ये झालेले आहेत. जे आज पहिल्यांदा झाले असतील त्याने ती श्रवण करावीत, म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं मतितार्थ कळेल. त्याचं भगवंत सांगतात, माझ्या अहेतुकी कृपेने माझे व्यक्तित्व काय आहे, भगवान म्हणून माझं व्यक्तित्व काय आहे, ते केवळ आणि केवळ माझ्या अहेतुकी कृपेनंच तुला कळू शकतं. तुझ्या स्वतःच्या यत्न प्रयत्नाने नाही. हां, बस तू प्रयत्न केले पाहिजेस, तपश्चर्या केली पाहिजेस, गुरु सांगतील तसं. पण इथं सूत्र नाही आहे 2 × 2 = 4 असं सूत्र नाही आहे. हे माझ्या अहेतुकी कृपेनं मी तुला काय करणार, प्रदान करणार. मी पाहणार, तुझी कसोटी घेणार, तुझी तळमळ पाहणार. किती तळमळ आहे तुला मला जाणून घेण्याची, ती तळमळ पाहणार. आणि मग मी काय करणार, प्रसन्न होऊन तुला माझ्या अहेतुकी हेतुरहित कृपा. भगवंत काय सांगतायत, कोणताही हेतू नाही आहे. तू मला काय द्यावं, श्रीफळ द्यावं, तू मला 5 केळी ठेवावीत, तू मला अगरबत्तीचा पुडा ठेवावा, तू मला 1/2 किलो पेढे ठेवावेत, असले हेतू माझ्या हृदयात नाही आहेत. अहेतुकी, तुझ्याकडनं कोणताही हेतू नाही माझा. अहेतुकी कृपेने मी तुला ज्ञान देणार आणि तुला हे देत आहे. कोणतं ज्ञान बरं, माझे व्यक्तित्व, माझी प्रकाश रूपे, माझे दिव्य गुण, माझ्या लीला याविषयीच्या ज्ञानाचा तुला तत्वतः साक्षात्कार हो. भगवंतांची दिव्य रूपे हे एक रहस्य आहे. त्याप्रमाणे भौतिक तत्वांनी बनलेल्या कोणत्याही वस्तूहून पूर्णपणे भिन्न असणाऱ्या या रूपांची लक्षणे देखील रहस्यमय आहेत. श्याम सुंदर, नारायण, राम, गौर सुंदर अशी त्यांची असंख्य रूपे आहेत. भगवंताचं एक नाव आहे अनादि अनंत रूपम. त्या विविध रूपांचे श्वेत, रक्त, पीत, मेघश्याम इत्यादी वर्ण अनन्य भक्तासाठी प्रतिसाद देणारे पुरुषोत्तम आणि शुष्क तर्कवाद्यांसाठी अव्यक्त ब्रह्म, गोवर्धन पर्वत उचलणे यासारख्या त्यांच्या अलौकिक लीला, द्वारकेत 16 सहस्राण्यांशी विवाह करणे आणि व्रजांगनांसोबत रास नृत्य करणे इतक्या संख्येने स्वतःच्या स्वयंरूपाचा नृत्यात विस्तार करणे या गोष्टी आणि अगणित इतर असामान्य लीलाचरित्रे तथा गुण असे सर्व काही रहस्यमय आहे. खूप मोठा आहे. एवढ्या पॅराग्राफवरती प्रवचन करत बसलो तरी प्रवचन 2-3 होतील. बस या 4 ओळी वाचल्या त्याच्यात, लक्षात. तर तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे, तर थोडक्यात पाहूया आपण. भगवंतांची श्याम सुंदर, नारायण, राम, गौर सुंदर अशी त्यांची असंख्य रूपे आहेत. त्या विविध रूपांचे श्वेत, रक्त, पीत, मेघश्याम इत्यादी वर्ण आहेत. अनन्य भक्तासाठी प्रतिसाद देणारे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. अनन्य भक्त जो असतो त्याला भगवंत कोणत्या रूपामध्ये भेटतात, त्यांच्या मूळ रूपामध्ये घनश्याम सुंदर द्विभुज वेणुधारी रूपामध्ये भगवंत भेटतात. आणि जे निर्विशेषवादी शुष्क तर्कवादी असतात, जे भगवंतांना त्यांच्या निज रूपात पाहण्याची त्यांना इच्छा नसते, साकार रूपाची त्यांना कामना नसते आणि ते भगवंतांना निराकार समजतात, अशा शुष्क तर्कवाद्यांसाठी भगवंत काय म्हणून प्रकट होतात, ब्रह्म म्हणून प्रकट होतात. ब्रह्मज्योती, प्रकाश, वस प्रकाश. गोवर्धन पर्वत उचलणे यासारख्या त्यांच्या अलौकिक लीला आणि द्वारकेत 16 सहस्त्र राण्यांशी विवाह करणे. 16,108 राण्यांशी भगवंताने विवाह केला. तुम्ही म्हणाल असे कसे भगवंत, अरे ते भगवंत आहे म्हणूनच 16,108 राण्यांशी विवाह करू शकले ना. तुमच्यात हिंमत आहे काय, दाखवा करून. ते कसा विवाह केला हे पहिलं आधी जाणा ना. भगवंताने 16,108 राण्यांसाठी 16,108 7 मजली रत्नगिरी काय बांधले, मोठे महाल बांधा. त्यानंतर प्रत्येक राणीला भगवान श्रीकृष्ण माझे पती म्हणून माझ्या मलात पाहिजेत. मग भगवंताने स्वतःला 16,108 रूपामध्ये काय केलं, प्रक्षेपित केलं. डिट्टो, सेम टू सेम, क्लोन नाही. क्लोनला मेंदू ट्रान्सफर केला जात नाही, लक्षात ना. क्लोन आपण करू शकतो पण ह्याचा मेंदू त्याला फसवता येत नाही. भगवंत स्वतःला विस्तारित केले किती, 16,108 रूपामध्ये.
आणि 16,108 रुपयामध्ये त्या 16,108 मलामध्ये 16,108 आपल्या पत्न्यांबरोबर त्यांनी सुखानं संसार केला. प्रत्येक पत्नीपासून त्यांना 10 मुलं होती आणि 1 मुलगी होती. एवढा संसार होता आणि त्या प्रत्येकाची पुन्हा अजून अगणित संख्या होती. असं केवळ द्वारकेतलं यादव कुटुंबच केवढं तरी लाखोंचं होतं. विचार करा, 16,108 × 11 आणि त्यांच्या पुन्हा काय काय राण्या असतील, त्यांचे पुत्र पौत्र, हे जे काय लाखोंचा भगवंताचा घोटाळा होता. अरे आपल्या घरात 2चे 4 झाले तर आपले नाकी 9 येतात त्यांना पोसायला, बरोबर की नाही. हम 2 भले हमारा 1 भला, दुसरा हुआ तो गिरा दो, आणि मग जाओ नरक में. आज आले होते एक कपल, त्यांना काउन्सिल केलं मी 5 मिनटं. नाही आम्हाला 1 मुलगा बस झाला, 1.5 वर्षाचा आहे. मी एक सुंदर त्यांना उदाहरण सांगितलं. मी प्रत्येकाला काउन्सिल करतो आणि त्याच्यातनं बरेचसे कन्वर्ट होतात. पण गायनेकोलॉजिस्टचं तुम्हाला सांगतो, मी एक गायनेकोलॉजिस्ट आहे, पण जगाच्या पाठीवर सगळे गायनेकोलॉजिस्ट काय करतात, लीगल गव्हर्नमेंट ऑथराइज अबॉर्शन करतात. ॲबॉर्शन करणं म्हणजे भ्रूणाची हत्या गर्भामध्ये करणे. मी त्यांना एक उदाहरण दिलं. काय उदाहरण दिलं, तुम्हाला एकच बाळ पाहिजे ना, ठीक आहे, तुमचं 1.5 वर्षाचं बाळ आहे ते घेऊन या. मी काय करतो, त्याच्या गळ्याला स्काल्पेल लावतो, खचाक, बरोबर की नाही. तुमच्या पोटात बाळ आहे ते वाढू दे, मग तुम्हाला एकच बाळ राहील. ते असं काय डॉक्टर तुम्ही कसाई आहात का? म्हटलं मी कसाई नाही आहे, पण तुमची इच्छा आहे मी कसाई बनावं, मग बनतो. मी तुमच्या जिवंत बाळाला मारतो, पोटातलं बाळ वाढू द्या, ते पण जिवंतच आहे ना, म्हणून तर वाढते ना, बरोबर की नाही. मग ते मला एकच बाळ राहील. मग ही गोष्ट सांगितल्याने त्यांचे डोळे लख्ख उघडले. लक्षात, आपण त्या बाळाला गर्भातल्या डिस्टर्ब नाही केलं तर त्याचं बाळ वाढणार आहे की नाही, मोठं होणार आहे की नाही. मग आज आपल्याला काय होतं माहिती आहे, आपण कुत्रा मांजराचं पिल्लू जरी आणलं, 2 महिने अंगाखेंदार खेळवलं की आपल्याला त्याच्याबद्दल आसक्ती बनते. मग ते 1.5 वर्षाच्या पोराबद्दल आपल्याला आसक्ती आहे, मग आपल्या पोटातल्या बाळाबद्दल आसक्ती का असू नये, ते आपलंच आहे ना. अरे बघ, मी अजून त्यांना उदाहरण दिलं पूतनेचं. पूतना ही काय होती, राक्षसी होती, बालघातिनी. काय नाव आहे तिचं, अर्भक खायची, मनुष्यांची जन्माला आलेली बाळं खायची. पण आताच्या समाजात म्हटलं पूतना ही खूप श्रेष्ठ ठरली. आजच्या लेडीजकडे बघितलं तर ती दुसऱ्याची बाळं खायची, ही स्वतःचीच बाळं खायला निघालेत. विचार करा, ह्यांच्यासारखं अघोरी कृत्य कोणी करू शकणार नाही. पूतना काय करायची, दुसऱ्याची बाळं खायची. पण आजकालचे ह्या जनरेशनमधले कपल स्वतःचीच बाळं खायला निघालेत. पूतना त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. तर ह्या अशा अनाचाराकडे आणि अनर्थाकडे आपण का वळतो, कारण आपल्याला आध्यात्मिक जीवनाचं ज्ञान प्रदान केलं जात नाही. कसली भीतीच नाही राहिले. बस पैसा कमवा, कोंबडी खावा आणि सोमडीत झोपा, त्याच्यासाठीच पैसा कमवायचा. कशी दारू पिता येईल, कशी कोंबडी खाता येईल आणि मज्जा लाईफ, बस. यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणन कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुथा. जोपर्यंत जगा तोपर्यंत मजेत जगा. कर्ज काढा पण तुपातलं खावा. काय, ऋणन कृत्वा घृतम पिबेत. घृत म्हणजे गाईचं, शुद्ध देशी गाईचं तूप, जे आज 3,000 रुपये किलो आहे. कर्ज भले काढा पण गाईच्या तुपातलं खावा. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुथा. हा देह एक दिवस भस्मीभूत होणार आहे. पुनरागमन काय आहे की नाही कोणी पाहिलंय, मजा खरा. हे चारवाक संहितेमधलं आहे. चारवाक म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, 4 लोकांच्या मुखातनं निघालेलं वाक्य, त्याला चारुवाक म्हणतात. 4 लोकांना वाटलं असं 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 करूया, चला चारवाक संहिता झाली. ती संहिता नाही, ती नरकाकडे घेऊन जाणारं माध्यम आहे, लक्षात ना. तर हे असं जीवन जगण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. आपण तत्वता आपला मनुष्य देह काय आहे, मी माणसाच्या देहाला जन्माला का आलो, त्याचा अर्थ काय हे जाणलं पाहिजे. त्याच वेळेला आपल्याला खरा जीवनाचा अर्थ कळणार आहे. अन्यथा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशनम, ह्याच्यातच आपण दंग राहून जाऊ आणि ह्याच्यातच पुन्हा पुन्हा जन्म घेऊ, पुन्हा पुन्हा मरू आणि पुन्हा पुन्हा हे जठर आणि जननेंद्रियांची खास भागवण्यात आपले आयुष्य निघून जातील आणि ती निघून गेलेली आपल्याला परवडणार नाही. कारण पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जरावेरीचं दुःख भोगावं लागेल.
आज आमचे साटम माता जी आहेत, धड स्वतःच्या पायावर चालता येत नाही, एवढी भीती वाटते मृत्यूची, शरीराची, देहाची. का भीती वाटते? कारण तत्वज्ञान जाणलेलं नाही. मगाशी मी नलावडे प्रभूजींना सांगत होतो की हे भगवंताचं ज्ञान तत्वता जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बदल होणार नाहीत, आपल्या हृदयातली भीती निघून जाणार नाही. मग तेच भगवंत सांगतायत, हे तत्वता ज्ञान मी आता तुला सांगणार आहे, ते माझ्याकडून श्रवण कर माझ्या अहैतुकी कृपेनं. भगवंतानं तत्वता जाणल्याशिवाय आपलं ह्या कचाट्यातनं, भौतिक जगताच्या कचाट्यातनं सुटका नाही. आता जन्माष्टमी येते 1-2 महिन्यामध्ये. भगवंत सांगतात, जन्म कर्मच मे दिव्यम यो मे वेत्ती तत्वता त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सोर्जन. जो माझ्या जन्माचं आणि कर्माचं दिव्यत्व जाणत नाही त्याला पुन्हा पुन्हा ह्या भौतिक जगतामध्ये काय करावं लागेल? जन्म घ्यावे लागतील आणि तो प्रत्येक जन्म भीतीपोटी घालवावा लागेल. भय, सगळ्या दुःखांचं कंडेन्स इंजेक्शन जर काय टोचलं तर त्या इंजेक्शनचं नाव काय आहे? भय. आपल्या अनेक दुःख असतात, त्या सगळ्या दुःखांना काय केलं? एकत्र केलं, असं घोटलं त्यांना, असं चांगलं फेटलं आणि त्याचं इंजेक्शन बनवून टोचलं तर त्या इंजेक्शनचं नाव काय आहे? भय. या भयापासून मुक्ती पाहिजे असेल तर भगवत चरणाचा आश्रय घेण्याशिवाय पर्याय नाही. आणि अगणित इतर असामान्य लीला चरित्रे तथा गुण असे सर्व काही रहस्यमय आहे भगवंताचं. भगवद्गीतेच्या वैज्ञानिक ज्ञानात यापैकी एक पैलू प्रस्तुत करण्यात आला आहे. गीतेचे अध्ययन आणि सन्मान जगभरातील सर्व श्रेणीतील विद्वान करतात. जितके अनुभवी विद्वान आहेत तितक्या संख्येने त्यांच्या टीका आहेत. या रहस्यमय ज्ञानाचा ब्रह्मदेवांना जो साक्षात्कार झाला तो अवरोह पद्धतीने झाला. त्यात आरोह पद्धतीचे काही सहाय्य नव्हते. अवरोह पद्धती म्हणजे डायरेक्ट भगवंतांकडून, स्वतःच्या तर्ककुतर्कानं नाही, त्याला आरोह पद्धती म्हटलंय. भगवंतांच्या कृपेचा वर्षाव ब्रह्मदेवांसारख्या भक्तावर होतो. ब्रह्मदेवांकडून ती कृपा नारदांना मिळते, नारदांकडून ती व्यासांना मिळते, व्यासदेवांकडून ती शुकदेव गोस्वामींना मिळते आणि पुढे प्रामाणिक गुरुशिष्य परंपरेने इतरांना मिळत असते. आपल्या लौकिक प्रयासाने भगवंतांविषयींच्या रहस्यांचा आपण शोध घेऊ शकत नाही. आपल्या लौकिक म्हणजे भौतिक प्रयत्नानं आपण भगवंतांना जाणू शकत नाही. तर्कानं किंवा कुठे प्रयोगशाळेत प्रयोग करून आपण भगवंतांना जाणू शकत नाही. त्याच्यासाठी केवळ भगवंतांची अहेतुकी कृपा आपल्याला प्राप्त केली पाहिजे आणि भगवंतांची अहेतुकी कृपा भगवंतांच्या भक्तांच्या सेवेतनं प्राप्त होते. लक्षात, केवळ भगवत कृपेने अशी रहस्य योग्य भक्तांसाठी प्रकट होत असतात. सेवाभावी वृत्तीच्या क्रमिक विकासाला अनुसरून भिन्न भिन्न श्रेणीतील भक्तांसाठी या रहस्यमय गोष्टी उत्तरोत्तर प्रकट होतात. तुम्ही भक्तीमध्ये जसं जसं तुमचा सेवाभाव वाढवाल, फर्स्ट सेवा इज फर्स्ट टू कम फॉर सत्संग. पहिली सेवा काय आहे? येऊन सत्संगाला बसा. भले दाढ दुखत असली तरी येऊन बसा. ते भले तरी उद्यावरती पोस्टपोन करा, काय बिघडत नाही. प्रभूजी खूप दाढ दुखत होती, म्हटलं या बसा, दाढ दुखणं गायब होऊन जाईल तुमचं. लक्षात, आपल्याला सत्संगात जाण्यापासून मायादेवी सारखी परावृत्त करत जाणार. आज हे करण, उद्या ते करण, परवा ते करण. कारणच कारण आपल्याकडे अगणित कारण आहेत न जाण्यासाठी. पहिलं आहे सत्संग, साधुसंग. साधुसंग साधुसंग सर्व शास्त्र कहे, लव मात्र साधुसंग सर्वसिद्धी होय. विशुद्ध भगवंतांच्या भक्तामध्ये येऊन जर तुम्ही बसलात, लव मात्र जस्ट सेकंदाचा 12वा भाग एवढा वेळ जरी घालवला तर तुम्हाला सर्व सिद्धी प्राप्त होतील, गॅरंटीड. तुम्ही म्हणाल अशा कशा सिद्धी प्राप्त होतील? अरे पण त्या साधुसंगामध्ये येऊन त्या कोणासारखं रघुबेरासारखं येऊन बसा ना. बरोबर की नाही? तुमच्या घरी कथा सांगितली कोणाची? रघुबेरा. बिचारा कोण होता? कोळी जातीचा होता, मासेमारी करणारा. आणि ते मासेमारी जाळं घेऊन जाताना समुद्रावरनं महातीर्थावरती साधू संत येऊन तंबू ठोकायचे, बसायचे तिथं. मग बसले की कथा कीर्तन करायचा, हा जाळं घेऊन बसायचा कोपऱ्यात, शूद्र ना, बसायचा कोपऱ्यात पण ध्यानपूर्वक श्रवण करायचा. रामायण, महाभारत, भागवतम, भगवद्गीता सगळं ऐकायचा, वेदपुराण ऐकायचं आणि हृदयात साठवून ठेवायचा. भगवंत प्रसन्न झाले त्याच्यावरती. भगवंत तुमचं बाकीचं क्वालिफिकेशन पाहत नाही, तुमचं जात पात धर्म काय, काळा गोरा उच्च नीच, ते काही पाहत नाही. भगवंत भुकेलेले तुमच्या प्रेमाचे भुकेलेले आहेत. तुम्ही भगवंतांवर किती निस्वार्थ प्रेम करता ह्याचे भगवंत भुकेलेले आहेत. निस्वार्थ प्रेम, निष्काम प्रेम, आणि ह्यालाच महत्त्व आहे. आपण भगवंतांवर प्रेम करतो किंवा देवदेवांवर प्रेम करतो, पण कसं? मगाशी सांगितल्याप्रमाणे लिस्ट असते आपल्याकडे भली मोठी.
हे गणपती गजानना, हे मारुतीराया, हे लक्ष्मी देवी, हे सरस्वती देवी, मला पाव, माझं असं असं कर, मग तुझी मोठी पूजा घालेन मी, आणखी तुझी मनोभय सेवा करेन. तर अशा प्रकारचं कॉमर्स अँड ट्रेडिंग भगवंतांकडे चालत नाही. स्वार्थी वृत्ती आहे होय, निस्वार्थ आला कुठे त्याच्यामध्ये. निस्वार्थ म्हणजे आई आपल्या लहानग्या पुत्रावर करते ते प्रेम निस्वार्थ, त्याची जवळपास जातं ते. लक्षात. आपल्या तान्हुल्या बाळावरती जे आई प्रेम करते ते थोडंफार भगवंतावरती प्रेम करण्याच्या जवळपास जातं. किंवा अजून उदाहरण द्यायचं झालं तर आत्मसमर्पणामध्ये एक पतिव्रता, खरोखर पतिव्रता स्त्री आपल्या पतीवरती जे निस्वार्थ प्रेम करते ते प्रेम म्हणजे भगवंतावरच्या प्रेमासारखं असतं. खरोखर पतिव्रता स्त्री. आता पतिव्रता स्त्री खरोखर कोण असते हे जर तुम्हाला जाणायचं असेल तर आपल्या प्युअर डिओशन मराठीमध्ये यूट्यूब चॅनलवरती शिक्षाष्टकमची शेवटची 3 प्रवचनं ऐका. त्याच्यावरती भगवंतावर निस्वार्थ प्रेम कसं करायचं आणि त्याची वेगवेगळी उदाहरणं आपण दिलेली आहेत. स्पेशली शेवटच्या त्या 9व्या प्रवचनामध्ये तर खूप सुंदर विवचन याचं केलेलं आहे. ते अवश्य तुम्ही सगळ्यांनी जाऊन ऐका. म्हणजे भगवंतावरती प्रेम कोणत्या स्वरूपाचं करावं ह्याचे या भौतिक जगतातील काही दृष्टांत दिलेले आहेत. पण कथाकार तिथं सांगतात हे पण केवळ कंपॅरिझन करण्यासाठी दुसरं काही नाही म्हणून आम्ही हे देतोय. लक्षात ना. भगवंतावरती प्रेम निस्वार्थ कसं करावं ह्याचं कंपॅरिझन इथं असूच शकत नाही. आणि भगवंत आपल्यावरती कसं निस्वार्थ प्रेम करतात, अहैतुकी करतात, त्याचंही कंपॅरिझन इथं नाही आहे. त्याच्या जवळपास आपल्याला काही उदाहरणं आहेत ती तुम्ही अभ्यासा. आपल्या लौकिक प्रयासाने भगवंतांविषयीच्या रहस्यांचा आपण शोध घेऊ शकत नाही. केवळ भगवत कृपेनेच अशी रहस्ये योग्य भक्तांसाठी प्रकट होत असतात. केवळ भगवंतांच्या कृपेनंच भक्तीच्या वेगवेगळ्या स्टेजवरती त्या अनुक्रमानं भगवंत काय देतात, ही रहस्य उलगडून देतात हृदयातनं. सेवाभावी क्रमिक विकासाला अनुसरून भिन्न भिन्न श्रेणीतील भक्तांसाठी या रहस्यमय गोष्टी उत्तरोत्तर प्रकट होत असतात. अर्थात भगवंतांची शरणागती न घेणारे आणि उपरोक्त श्रवण कीर्तनादी नवविधा भक्तीचा अंगीकार न करणारे आणि केवळ आपल्या अपुऱ्या ज्ञानसंग्रहावरती आणि तर्क करण्याच्या रोगट सवयीवरती अवलंबून असणारे निर्विशेषवादी, भगवंताला निर्विशेष आणि निराकार मानणारे, जेथे परमसत्य दिव्य रूपाने प्रत्यक्ष स्थित आहे आणि जेथे भौतिक तत्वांचा यत्किंचितही स्पर्श नाही, अशा त्या दिव्यत्वाने भरलेल्या रहस्यमय भागात कधी प्रवेश करू शकणार नाहीत. जे केवळ आपल्या तर्काने भगवंतांना जाणू इच्छितात आणि भगवंतांना निराकार समजतात. जगामध्ये हिंदू धर्म सोडला तर बाकी जवळजवळ सगळे धर्म भगवंतांना काय समजतात, निराकार समजतात. म्हणूनच निर्विशेषा शून्यवादी प्रभुपादांचा जे प्रणाम मंत्र आहे आपण काय म्हणतो, निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारणे. बघा बौद्ध धर्म, तिथे भगवंतांना काय समजलं जातं, निराकार समजलं, एक शक्ती समजलं जातं. मुस्लिम धर्म भगवंत अल्लाह त्यांचे आहेत, निराकार. ख्रिश्चन धर्म गॉड कोण आहे ते त्यांना माहीतच नाही. भले ते लिहित आहेत, मानतायत भगवंतांना, पण ते गॉड कोण आहेत, त्यांचं रूप कसं आहे, त्यांचं गुण काय आहे, लीला काय आहेत, रूप कसं आहे काय माहीत नाही त्यांना. नामरूप गुणलीला काय माहीत नाही त्यांना. हे सगळे धर्म काय आहेत, भगवंतांच्या ज्ञानामध्ये अपुरे आहेत. आणि म्हणूनच प्रभुपाद म्हणले निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारणे. या पाश्चात्य देशातील निर्विशेष शून्यवादी, किंबहुना कालच माझ्या वाचनामध्ये आलं की भगवान गौतम बुद्धांनी आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना फसवण्याच्या उद्देशानं काय केलं, बुद्ध अवतार धारण केला. लक्षात. जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत ते भगवंतांना समोर प्रकट झाले तरी भगवंता म्हणून स्वीकारायला तयार नसतात. माशा आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना काय भ्रमित करण्यासाठी भगवंतांनी बौद्ध अवतार काय केला, धारण केला. बरोबर आहे, कारण बौद्ध अवतारामध्ये भगवंताने काय केलं, सगळ्या वेदांचं काय केलं, खंडन केलं. नास्तिकवाद खतपाणी घातलं. का, कारण भगवंताने पाहिलं की एवढे आसुरी वृत्तीचे लोक झालेत, त्यांना काही तत्वज्ञान सांगून उपयोग नाही. मग हे नाही तर असं तरी करा, निराकार तर निराकार काय ते करा, एकदाच काहीतरी करा, बरोबर की नाही, काहीतरी करा. काहीच करत नव्हते लोक. निराकारवरती ध्यान लावा, लागते काय बघा. निराकार, आकारच नाही, कशावर ध्यान लावायचं, बरोबर की नाही. गुरु महाराज एकदा सुंदर घटना घडली होती.
सहार एअरपोर्टला. गुरु महाराज येत होते लंडनवरनं कथा करून, तर सहार एअरपोर्टला हॉल्ट होता, कनेक्टिंग फ्लाईट उशीर होता. तर गुरु महाराज बसले होते आपली माळ घेऊन जपत. तर त्या एअरपोर्टचा जो चीफ इंचार्ज असतो एक्झिक्युटिव्ह, तर त्यांना पाहिलं की एक मॉन्क संन्यासी व्यक्ती बसलेला आहे वेटिंग अरेनामध्ये. तर त्यांनी आपल्या ह्यांना सांगून बोलवलं त्यांना केबिनमध्ये. त्यांना नमस्कार केला. म्हणाले, आर यू हिंदू? येस. आर यू मॉन्क? येस. तर मग ते म्हणाले, मी असं ऐकलंय की तुम्ही दगडातही देव पुजता म्हणे. काय म्हणतोय हा अरबी? मी असं ऐकलंय की तुम्ही हिंदू लोक दगडातही देव पुजता. गुरु महाराज त्यांना खूप सुंदर समर्पक उदाहरणं दिले. आम्ही कोणत्याही दगडात देव पूजत नाही. भगवंत आणि त्यांचे रूप गुण लीला यांचं वर्णन शास्त्रामध्ये आहे आणि त्या वर्णनानुसार एका ठराविक क्वालिटीच्या दगडामध्ये त्यांची मूर्ती काय झाली केली जाते, कोरली जाते. पण मग म्हणतो नाही, आमच्या अल्लाला तर काही नाही असलं आकार बिकार कुठे सांगितलेलं नाही, आमचे अल्लाह निराकार आहेत. गुरु महाराज प्रश्न केले, तुम्ही रोज नमाज पढ़ता? तो म्हणतो हो 5 वेळा नमाज पढ़तो. तुम्ही रोज अल्लाहला अजान देता? हो अजान देतो. तुम्ही अल्लाहची प्रार्थना करता? हो. मग गुरुने प्रश्न केला, तुम्ही मग म्हणताय की अल्लाह म्हणजेच भगवंत त्यांना कोणताही आकार नाही आहे, म्हणजे त्यांना कोणते अवयव नाही आहेत, तर तुम्ही जी अजान देता ती त्यांना जर कानच नसतील त्यांना ऐकायला कशी जाईल? बरोबर की नाही? तुम्ही काय म्हणताय, भगवंतांना कोणते काय नाही आहेत, आकार नाही आहेत, अवयव नाही. अवयव नाही म्हणजे आकार नाही ना, गोळा बनून पडलेत बिचारे. हां, भगवंत ज्यांनी इतर अनेक कोट्यावधी जीवांना जन्माला घालण्याची ज्यांच्या ताकद आहे, त्यांना स्वतःचं रूप घेण्याचा अधिकार नाही. मग अशी व्यक्ती भगवंत म्हणून कशी स्वीकारू आपण? भगवंत म्हणजे परमश्रेष्ठ व्यक्ती, बरोबर की नाही? जर ज्या भगवंतानी पुढे सरका ज्या भगवंतानी जे प्रॉडक्ट निर्माण केले त्याला आकार आहे आणि निर्मात्याला आकार नाही म्हटलं आपण तर ते मूर्खांचा सिद्धांत होईल ना हो, बरोबर की नाही? म्हणजे क्रिएटरला आकार नाही आणि क्रिएशनला आकार आहे. हे काय, हे कोणतं तत्वज्ञान झालं? हे तत्वज्ञान आहे जगातल्या सगळ्या धर्मांचं. मग त्यांच्या त्या ज्याला कोणाला भस्त आहे त्याला आपण सर्वोच्च मानायचं कसं? काय गौरंग गुरुजी, मानायचं का सर्वोच्च त्याला? मग नाही, शक्यच नाही ना. मग गुरु महाराज म्हणाले, तुम्ही प्रार्थना करता? म्हणाले हो प्रार्थना करतो. मग तुमची प्रार्थना आहे ती त्याने स्वीकारण्यासाठी त्यांना काहीतरी मन बिन पाहिजे की नाही? तुम्ही प्रार्थना करते पाण्यासाठी डोळे पाहिजेत की नाही? हो बरोबर आहे. बरं तुम्ही आता अडचणीत आहात आणि मग तुम्ही अल्लाहला प्रार्थना करताय, मला धावून ये, करता की नाही कधी प्रार्थना? दुःखात असले की करतो. मग तुमच्या अल्लाहला जर हात पाय नसतील तर ते धावून कसे येणार आणि तुमची मदत कशी करणार? बरोबर, मदत करायला काहीतरी उचलून दिलं पाहिजे ना, काहीतरी ॲक्टिव्हिटी केली पाहिजे ना भगवंताने. आपण गजेंद्र मोक्षामध्ये पाहिलं, भगवंत ताडकन उडी मारले खाली, तर धावत आले अजून गरुडाच्या वेगापेक्षा पण, आणि आपल्या सुदर्शन चक्रानं त्या मगरीला मारून टाकले आणि आपल्या भक्ताला सोडवले. अल्लाह जर हात पाय नाही तर काय? मी अल्लाह आपलं हे इथं घेतोय समर्पक म्हणून. सगळ्या धर्मामध्ये हेच आहे. लक्षात ना, भगवंत निराकार. अरे निराकार भगवंत असतील तर ते तुम्हाला पावणार कसे? तुमचं ऐकणार कसे? तुमची सेवा भक्ती पाहणार कसे? तुम्ही जे भोग दाखवते त्याचं ग्रहण कसं करणार? तुमच्यावर ते प्रसन्न होणार कसे? काय ना शेंडा ना बुंदा, निराकार. हां, ते काय ते बबलगम आहे? हां, का शेवाळ आहे? हे असे प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये धर्म आहेत सगळे. इतर सगळे धर्म काय आहेत? ते असत्य आहे जसं मी म्हणत नाहीत, बट ऑल दीज अदर धर्माज आर इन प्रिमिटिव्ह स्टेज. जसं की पहिलीतल्या मुलाला 1 + 1 = 2 हे गणित असतं की नाही, तसंच ते गणितामध्ये PhD करणाऱ्या विद्यार्थ्याला पण असतं. 1 + 1 2च उत्तर असतं त्याचं, बरोबर की नाही? काय गौरव पट्टाय तुला मी काय सांगतोय ते? पण त्या PhD करणाऱ्याला अनेक असे फॉर्म्युले शिकवले जातात की जे पहिलीतल्या मुलाला शिकवले जातात का? नाही. म्हणजे असं म्हणायचं का पहिलीत जे शिकलं तेच परमसत्य? त्याच्या पलीकडे गणित असूच शकत नाही, असं ह्या मूर्ख लोकांचं तत्वज्ञान असतंय. ते म्हणतात आमच्या धर्मात जे काही शिकवलं तेच परमसत्य.
हे रातांधळे आहेत, रातांधळे सगळे. दिवसा आंधळे, रात्री आंधळे, कारण ते अज्ञानामध्ये राहत आहेत. सत्यप्रकाश त्यांच्या डोक्यात कोणी घातला नाही आणि घालूही शकणार नाहीत, कारण हे ज्ञान विज्ञान समजायला आपल्याला काय पाहिजे? ओपन हार्ट पाहिजे. ओपन हार्ट पाहिजे, तरच आपल्याला हे ज्ञान मिळू शकतं. तेच इथं सांगतायत, केवळ भगवत कृपेनेच अशी रहस्य योग्य भक्तांसाठी प्रकट होत असतात. सेवाभावी वृत्तीचा क्रमिक विकासाला अनुसरून भिन्न भिन्न श्रेणीतील भक्तांसाठी या रहस्यपूर्ण गोष्टी उत्तरोत्तर प्रकट होतात. तर इतर धर्मातले लोक जे आहेत हे प्रिमिटिव्ह स्टेजवरतीच आहेत, त्यामुळे भगवंताने त्यांना फक्त आपलं केवळ निराकार रूपच दर्शविलं. ते बोलतायत ते चुकीचं आहे असं नाही आहे, कारण आदिवासी लोक सुद्धा भगवंतांना बसतात. कोणत्या रूपामध्ये? समुद्राच्या रूपामध्ये. कोणत्या विशाल गोष्टीला ते बसतात? पर्वताच्या रूपामध्ये, नागाच्या रूपामध्ये, बरोबर की नाही? तिथे त्यांना कोणी शिकवायला गेलं नव्हतं हे भगवंताचं रूप आहे, नाही. ते त्यांच्या काय सहज बुद्धीनं भजतात. पर्वताला भजतात, समुद्राला भजतात, नदीला भजतात. हे भगवंतांच्या विश्वरूपातील घटक आहेत, बरोबर की नाही? पण जसं भगवंतांचं विश्वरूप आहे तसं भगवंतांचं स्वतःचं स्वांश रूप पण आहे ना. तर भगवंतांविषयीच्या रहस्याचे ज्ञान सामान्य अध्यात्मवाद्यांकडून ओळखल्या जाणाऱ्या निर्विशेष पक्षाचे निराकरण करते. असे अध्यात्मवादी केवळ भौतिक स्तरावरून आध्यात्मिक प्रांतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असतात. भौतिक स्तरावरून भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करून भगवंत आपल्याला कळणार नाही. प्रवचनात सुरुवातीलाच मी सांगितलं, कोणताही प्रयोगशाळेतला प्रयोग करून तुम्हाला भगवंत कळणार नाहीत. सगळ्याच गोष्टी काय डोळ्यांनी पाहता येत नाहीत. त्या अनुभव करण्यासाठी तपस्या करणं गरजेचं आहे. सिंपल आहे. हवा कोणी पाहिली का? पाहिली का हवा? पण हवा नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही. हवेची अनुभूती घेण्यासाठी सिंपल गोष्ट आहे. काय करा? फॅन खाली येऊन बसा आणि बटन ऑन करा. हवेची अनुभूती येणार ना. मग तिथं काहीतरी आपण कृती केली. तशीच कृती आवश्यक आहे. परमेश्वराला जाणण्यासाठी कृती आवश्यक आहे आणि त्या कृतीलाच तपस्या म्हटलंय. आता पुढे चतुश्लोकी भागवत चालू होणार आहे. चतुश्लोकी भागवत सुरू करण्यापूर्वी आपण एक सुंदर अभंग आज मी तुम्हाला सगळ्यांना पाठवला होता. तो आपण अभंग खूप सुंदर आहे. भगवंतांचं एवढं गुणगान आपण करतोय, तर भगवंताचं नाव किती गोड आहे त्याबद्दल आपण श्रवण करूया. करता लगे बाळा मृदंग घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, ही ओळ आहे. तुम्ही सगळ्यांनी कोरसमध्ये म्हणा. भगवंताचं नाव कसं अमृतापेक्षाही गोड आहे हे या संत नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये सांगण्यात आलेलं आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. 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 मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबान घे, काबान घे. अमृताहुनी नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. सांग पंढरी राया काय करूयासी, का रूप ध्यानासी नये तुझे, नये तुझे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे. कीर्तनी बसता निद्रे नागविले, कीर्तनी बसता निद्रे नागविले. कीर्तनी म्हणा,
कीर्तन बसलो झोप येते ना आपल्याला. मन माझे गुंतले विषय सुखा, मन माझे गुंतले विषय सुखा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे अमृताहुनी गोड नाम तुझे. हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती, हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती, हरिदास हरिनामाच्या कीर्ती गर्जती हरिनाम. नये माझ्या चित्ती नामा म्हणे, नये माझ्या चित्ती नामा, नये माझ्या चित्ती नामा म्हणे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. किती सुंदर अभंग रचलाय नामदेव महाराजांनी. बरं, ह्याच्यामध्ये जी सगळी कंडिशनिंग सांगितली ती कंडिशनिंग सगळी तुमची आणि माझी आहे, नामदेव महाराजांची नाही आहे. बरं का, आलं का लक्षात? आपण जाणलं पाहिजे ज्याला संत. आता चैतन्य महाप्रभू काय म्हणतात? युगायतम निमेषेण चक्षुषा प्रौषायतम. कधी हे सगळं प्रत्येक युग युग जे आहे ते प्रत्येक क्षण मला युगायुगासारखा भासतोय. कधी बरं माझ्या नयनातनं काय होतील? अश्रुधारा वाहतील, माझं हृदय गदगद कंठ गदगद होईल, अवरुद्ध होईल. तव नाम ग्रहणे भविष्यती. बरोबर की नाही? भगवंत काय सांगतात? तुमचं नाव भविष्यामध्ये कधी घेताना काय होईल? माझा कंठ कधी अवरुद्ध होईल माझ्या नयनातनं. अरे पण ऑलरेडी त्यांची ती स्टेज होती. ते कोणासाठी सांगतायत? आपणासाठी सांगतायत. तसं नामदेव महाराज आपल्याला इथं काय करतायत? चिमटा काढतायत. काय सांगतात बघा? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा पण गोड काय आहे? परमेश्वरा. त्या तिघांनाही वेगवेगळं बसवा प्लीज. मी आल्यालाच सांगितलं होतं तुम्हाला. तर अमृतापेक्षा पण गोड नाव आहे कोणाचं? केशवाचं. इतर कोणाचं सोमा गोम्या कापसेचं नाही. कोणाचं नाव आहे अमृताहुनी गोड नाव? केशवाचं, म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचं. पुढे सांगतायत मन माझे केशवा काबा न घे. पण हे माझं मन काय ते नाव अमृताहुनी गोड का घेत नाही बरं? एवढं सुंदर अमृताहुनी गोड नाव आहे पण माझं मन मला बघितली की सांगतं. ते आधी पहिली प्रभूजीकडून माळाच घेऊया नको, आपण जाऊया मस्त की बसूया, प्रसाद विसाद खाऊया आणि येऊया. तेवढी तरी बुद्धी झाली कल्याण होईल तुमचं, काळजी करू नका. मग येऊन इथं येऊन बसताय 2 4 4 5 सत्र बसलात तर माळ घ्या. कारण नामदेव महाराज काय सांगतायत? मन माझे केशवा का बा न घे. अरे हे अमृताहुनी गोड नाव घ्यायची बुद्धी मला का बरं होत नाहीये? पुढे सांगतायत सांग पंढरीराया काय करू यासी. या माझ्या मनाला मी काय करू? का रूप ध्यानासी नये तुझे. आता पुढची स्टेज आहे. आलोय आपण भक्ती करायला लागलोय, सत्संगाला होतोय, माळ घेऊन पण गेलो आणि माळ जप पण करतोय, पण भगवंतांच्या त्या नामरूप गुणावरती आपलं ध्यान लागत नाही. बरोबर की नाही? का रूप ध्यानासी नये तुझे. ध्यान लागत नाही नामामध्ये आपलं. माळ घेतली रे घेतली की दुनियेतले सगळे असले नसलेले विचार दिवसभर नसतात ते पण डोक्यात येतात. बस हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पुढे खूप सुंदर सांगतायत. आता तर ध्यान पण लागायला लागलंय. कुठे? कीर्तनी बसता निद्रे ना गविले. येऊन बसतो मी सत्संगामध्ये पण आले बसलो रे बसलो की क्या आ गया क्या, बैठ गया क्या, सो गया क्या, जा रहा है क्या. ह्याच अवस्था आपल्या. कीर्तनात बसलो रे बसलो की काय होते? आपल्याला झोप येते. बघा सांगितलंय त्यांना, अगोदर कळलं होतं. एवढे कधी आले होते नामदेव महाराज? आय थिंक आजपासून 800 वर्षापूर्वी, 700-800 वर्षापूर्वी.
त्याला त्यांना माहिती होतं की राजापूरमध्ये येऊन भक्त बसतील कीर्तनात आणि मग काय नागविले, काय निद्रे नागविले. नागविले म्हणजे काय, एखादा ट्रेनमध्ये झोपलाय आणि त्याकडे करोडोंची संपत्ती आहे आणि झोपेत त्याचं सगळं चोराने काय केलं, कपड्या सकट लुटून दिलं. ती अवस्था कीर्तनात देऊन जर तुम्ही झोपलात तर तुमची काय अवस्था होणार आहे, ती अवस्था होणार आहे. हाय नाही ते पण धुवून घेऊन जाईल मायादेवी. मायादेवी प्रबळ आहे. कीर्तनात बसला रे बसला की आज्ञा देते मेंदूला, आता मस्त 1.5 तास झोप काढायची, बस फर्स्ट क्लास. आता मग कीर्तन चालू झालं की डायरेक्ट त्याच वेळेला उठायचं, मग प्रसाद मिळणार. ह्याच्या त्याच्याकडे बघू नका, सगळे तसलेच आहेत आपण. हां, बाकीचे कसे झोपतात जागेपणे ते सांगतोय, ते नामदेवाने ते पण माहिती आहे. मन माझे गुंतले विषय सुखा, इथं बसलाय पण मन कुठे गुंतलंय, विषय सुखामध्ये. कसं इथून गेल्यानंतर अजून काय काय यज्ञ प्रयत्न करून अजून कसं प्रॉपर्टी माझी वाढवेन. म्हणजे इथं आहे, डोळे जागे आहेत, सताड उघडे आहेत, बघतायत प्रभूजींकडे, भगवंतांकडे, पण त्या रेटिनाच्या मागे झोप आहे. अशा पण अवस्था असतात. असं अलर्ट बसलाय, आम्हाला कळतं सगळं. असं बघितलं की कोण डोळे उघडा ठेवून झोप काढतोय ते पण आम्हाला कळतं. आहे डोळे उघडे ठेवून झोप काढण्याची पण एक पद्धत असते, तुम्हाला माहीत नाही, लक्षात ना. मन गेलेलं असतं कुठेतरी भरकटत, डोळे उघडे आहेत, हा बरोबर बघताय आपल्याला, पण मन कुठे गुंतलंय, विषय सुखामध्ये. कसं इंद्रियांचे भोग भोगेन. हरिदास गर्जती, हरिनामाच्या कीर्ती. हरीचे जे दास आहेत, भगवंताचे दास आहेत, काय गातात, सदैव हरिनामाची कीर्ती गात आहेत. सांगतात आपल्याला, या रे सत्संगाला, या रे कीर्तनाला, आपण गाऊया, नाचूया भगवंतांच्या प्रेमामध्ये. पण ते माझ्या चित्तामध्ये कधीच येत नाही. नये माझी चित्ती नामा म्हणे. आता संत नामदेव महाराज काय एवढ्या लेवलचे होते का. महाअभंग कोणासाठी आहे, या कानपिचक्या आहेत आपल्यासाठी, लक्षात. जे आपण स्वतःला जे अतिशहाणे समजतो त्या सगळ्यांसाठी कानपिचक्या आहेत. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, हां मन माझे केशवा, काबा न घे. का बरं घेत नाही अमृताहुनी गोड नाव भगवंतांचं, रामकृष्ण हरी, का घेत नाही. कीर्तनामध्ये आलो तर मला झोप येते, एकतर कीर्तनामध्ये जायची इच्छा होत नाही, आलो तर मला झोप येते, डोळे उघडे ठेवून येते, डोळे बंद करून ठेवून येते. मन कुठेतरी भरकटलेलं असं विषय सुखामध्ये, भगवंतांच्या रूपावरती ध्यान होत नाही. तर असे खूप सुंदर संतवाणी आपल्याला लाभलेली आहे. तर पुढे आपण अभ्यासूया चतुश्लोकी भागवत. काय अभ्यासणार आहोत आपण आता, चतुश्लोकी भागवत, जे केवळ 4 श्लोकामध्ये पूर्ण ज्ञान भागवताचं भगवान श्रीकृष्णाने कोणाला दिलं, ब्रह्मदेवांना दिलं. अहम एव आसम एव अग्रे न अन्यत यत सत असत परम पश्चात अहम यत एतत च अविशेष स अस्मि अहम. भगवंत काय सांगतायत, अहम मी भगवंत, एव केवळ आसम अस्तित्वात असतो, एव केवळ अग्रे विश्वसृष्टीच्या आधी, न कधी नसते, अन्यत इतर काही, यत जे सत परिणाम, असत कारण, परम परम पश्चात नंतर, शेवटी, अहम मी, यत जे, एतत ही सृष्टी, च सुद्धा, य जो अविशिष्येत अस्तित्वात असतो, स तो अस्मि आहे अहम. अहमेवा समेवाग्रे ज्ञानद यत्सद सत्परम पश्चादहम यदेतच्च यो विश्येत सोस्म्यहम. विश्वसृष्टी निर्माण होण्याआधी जेव्हा स्थूल, सूक्ष्म किंवा प्राथमिक अशा कोणत्याही तत्वांची सृष्टी झालेली नसते, तेव्हा केवळ मीच अस्तित्वात असतो. हे जर कळलं आपल्याला चतुश्लोकी भागवत, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. आणि हे आपण यथार्थ रूपात जसं आहे तसं स्वीकारलं पाहिजे. आता ते तसं आहे तसं का स्वीकारलं पाहिजे, तर आपण ज्ञानाचे जे सोर्स आहेत
त्या सगळ्या ज्ञानाच्या सोर्समध्ये आपण सगळ्यात प्रामुख्यानं जे ज्ञान घेत असतो ते शब्द प्रमाणाच्या आधारे घेत असतो. कोणत्या? शब्द प्रमाण. ज्ञान घेण्याच्या 3 मेथड्स आहेत. एक प्रत्यक्ष प्रमाण. काय? आपण प्रत्यक्ष समोरासमोर ती गोष्ट काय करतो? जाणू शकतो किंवा बघू शकतो आपल्या इंद्रियाद्वारे. त्याला काय म्हणतात? प्रत्यक्ष प्रमाण. दुसरं आहे अनुमान प्रमाण, जे शास्त्रज्ञ बऱ्याचशा प्रयोग करतात आणि मग ते अनुमान काढतात त्याच्यावरनं. हायपोथेसिस. असं असू पण शकतं, नसू पण शकतं. दॅट इज अनुमान. लक्षात? आम्ही आता हे असं असं केलेलं आहे, ह्याच्यातनं हे असं असं एवढे प्रयोग केल्यानंतर हे असं दिसते, त्यामुळे हे असं असेल. जसं की तो डार्विनचा सिद्धांत आता खोटा ठरला, कारण त्यानं स्वतःच्या मूर्ख बुद्धीनं त्या एका बेटावरती जाऊन काय अभ्यास केला, जीवनाचा, उगमाचा, सगळ्याचा, उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला, पण तो खोटा ठरला आता. त्याला म्हणतात अनुमान प्रमाण. आणि तिसरं आहे शब्द प्रमाण. शब्द प्रमाण म्हणजे काय? सिंपल गोष्ट सांगतो. तुमचे बाबा कोण आहेत हे कोण व्यक्ती तुम्हाला सांगू शकतं ठामपणे? कोण? तुमची आई. बरोबर की नाही? तिच्या शब्दावरती जर आपल्याला विश्वास नसेल तर आपले बाबा कोण आहेत हे कसोटी करून पाहण्यासाठी आपल्याकडे कोणती मेथड अस्तित्वात नाही आहे. DNA टेस्टिंग. पण जर आपण आईच्या शब्दावरती विश्वास नाही ठेवला तर DNA टेस्ट करायची म्हणजे आजचं पॉप्युलेशन आहे 760 करोड. किती? 760 करोड जगाचं पॉप्युलेशन आहे. पैकी पुरुष आहेत किती? 330 करोड. त्याच्या अर्धे धरा 390 करोड पुरुष झाले. त्याच्यातले रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधले पुढे समजा 200 करोड असतील जे पुनरुत्पादन करू शकतात. अशाच व्यक्तीकडून आपल्याला देह प्राप्त होऊ शकतो ना. मग 200 करोड लोकांची DNA टेस्ट पकडून करायची. जगातल्या सगळ्या DNA टेस्ट आपण कामाला लावल्या आणि एक साधारण ठरलं अर्धा तास लागतो ब्लड सॅम्पल कलेक्ट करून DNA करायला. 200 करोड लोकांची टेस्ट करेपर्यंत आणि त्याचा रिझल्ट येईपर्यंत आणि तुमचा बाप शोधेपर्यंत एक तर तुमचा बाप मेलेला असेल किंवा तुम्ही मेलेले असाल. असं हे आजचं मॉडर्न सायन्स आहे. लक्षात ना? बरं, ते शिकवतात ते विज्ञान आहे. मग मला सांगा इथं बसलेल्यापैकी कोण कोण अमेरिकेला गेले? हात वर करा. अमेरिकेला गेलेत तुम्ही. बाकीचे सगळे अमेरिकेला गेलेत? नाही गेलेत. मग अमेरिका हा देश आहे जगात अस्तित्वात आहे का? कुठून शिकलात तुम्ही? शब्द प्रमाण. मग तुमचं ते सायन्स शब्द प्रमाणाने शिकवलं जातं शाळा कॉलेजात, ते तुम्ही ॲक्सेप्ट करता. भगवत विज्ञान काय? आम्हाला प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे. मग जावा अमेरिकेत आणि मग बोला आम्हाला की अमेरिका अस्तित्वात आहे. ह्या प्रविजन अधिकार आहे. बाकी तुम्हाला कोणालाही अधिकार नाही. तुमचं सगळं ज्ञान जे आहे ते शब्द प्रमाणावरतीच चालतं. मग ते मॉडर्न असू दे किंवा एन्शंट आध्यात्मिक असू दे. लक्षात? आणि म्हणूनच जर आपण किमान बुद्धीनं ह्या शब्द प्रमाणावरती विश्वास ठेवला तर आपल्याला हे परमज्ञान काय होईल? मार्ग दाखवणारा मार्गदर्शक बनेल. किमान बुद्धी आपल्या आईवरती जो विश्वास आहे तोच ह्या ग्रंथांवरती जर विश्वास ठेवला तर आपल्याला हेच ग्रंथ भगवंतांकडे कसं जायचं हे मार्ग दाखवतील. तर तेच भगवंत सांगतायत काय? विश्वसृष्टी निर्माण होण्याआधी जेव्हा स्थूल, सूक्ष्म किंवा प्राथमिक अशा कोणत्याही तत्वांची सृष्टी झालेली नसते तेव्हा केवळ मीच अस्तित्वात असतो. हे आपण अनेक श्लोकातून पाहू शकतो. वेदामध्ये हे अनेकरित्या समजावून सांगितलं आहे. भगवद्गीतेमध्ये समजावून सांगितलेलं आहे. सृष्टी झाल्यावरती प्रत्येक गोष्टीत माझेच अस्तित्व असते आणि संहार झाल्यानंतर शेवटी केवळ मीच शाश्वतपणे अस्तित्वात असतो. बरोबर की नाही? हे सगळी निर्मिती आहे. ही निर्मिती जर आहे तर निर्माण करणार कोणतरी वेगळा असला पाहिजे आणि तो ह्या निर्मितीच्या दृश्य प्रकट होण्यापूर्वी तो अस्तित्वात असलाच पाहिजे. जसं की एखादं घर आपण बांधतो आणि मग अजून नवीन घर बांधायचं तर पहिलं मोडून टाकतो. मग तो घर बांधणारा व्यक्ती ते घर बांधताना पण अस्तित्वात होता आणि घर मोडताना पण अस्तित्वात होता. बरोबर की नाही? एकाच व्यक्तीच्या कालखंडात एकाच घरावरती 4-4 घरं पाडून बांधलेली पण मी पाहिलेली आहेत. बांधतात की नाही लोक? प्रभूजी बांधतात. रिनोव्हेशनच्या नावाखाली काय काय चाललेलं असतं.
मग ही सृष्टी ज्यानं निर्माण केली तो निर्माण करता त्या सृष्टीच्या निर्माण होण्यापूर्वी पण अस्तित्वात होता आणि ही सृष्टी नष्ट झाल्यानंतर सुद्धा अस्तित्वात राहणार तेच भगवंत. हा पहिला सिद्धांत भगवंत इथे सांगतात या श्लोकामध्ये. अहमेवा समवागरे नान्यद यत् सत् परम पश्चादहम यदेतस्य यो विश्येत सोस्म्यहम. की भगवंत इथे सांगतायत अहमचा अर्थ मी म्हणून वक्ता अहम म्हणत आहे. अहम आपण कोण म्हणतो? अहम म्हणजे मी, बरोबर की नाही. आणि स्वतः वक्ता भगवान श्रीकृष्ण इथं कोणाला सांगतात? हे ब्रह्मदेवाला सांगतायत, स्वतः सांगतायत. म्हणून ते स्वतःला काय म्हणतात? अहम मी. अहम शब्दाची व्याख्या करताना अहम शब्दाने निर्विशेष ब्रह्माचा निर्देश होतो असे मायावादी दार्शनिक म्हणतात. त्यांना आपल्या व्याकरणातील विद्वत्तेचा मोठा अभिमान असतो, परंतु व्याकरणाचे खरे ज्ञान असणारा अहम म्हणजे मी हा मी व्यक्तित्वाचा बोध करवितो. निराकार स्वतःला कसा म्हणेल? मी. निर्विशेषवादी काय म्हणतात? अहम म्हणजे निराकारवादी ब्रह्मरूप भगवंतांचं विश्वविराट रूप. तो मी कसा म्हणेल? मी म्हणजे व्यक्तिबोध दर्शक काय शब्द आहे. तर भगवंत स्वतः सांगतायत येथे ब्रह्म देवांना आपल्या दिव्य रूपाचे वर्णन करून सांगताना पूर्ण पुरुषोत्तम भगवान स्वतःसाठी अहम शब्दाचा उपयोग करतात. अहम शब्दाला विशिष्ट अर्थ आहे, तो विकृत अर्थ काढता येईल असा संदिग्ध शब्द नाही. ज्याला आपण म्हणतो मी आहे त्याला त्या मीच काय एक काहीतरी ठराविक विशिष्ट बोध असतो. बोधच नाही, कशाचा बोधच होत नाही, ह्या शब्दाला मी म्हणता येणार नाही. श्रीकृष्ण अहम म्हणतात तेव्हा ते स्वतःच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, अन्य कोणी नाही. विश्वाच्या सृजनाआदी आणि लय झाल्यानंतर केवळ भगवंत आणि त्यांचे नित्य पार्षदच अस्तित्वात असतात. तेव्हा भौतिक तत्वांचे अस्तित्व नसते. वैदिक वाङ्मयातून याची पुष्टी होते. वासुदेव वा इदम ग्रासीन ब्रह्माच न च शंकर. हा अर्थात सृष्टी रचनेपूर्वी ब्रह्मा किंवा शंकर अस्तित्वात नव्हते. कारण आत्ताच आपण पाहिलं की ब्रह्मदेवांचा जन्म झाला, ब्रह्मदेवाने जन्माला घातलं गेलं आणि भगवान शंकर हे ब्रह्मदेवांचे अपत्य आहेत, बरोबर की नाही. ब्रह्मदेवाने जेव्हा क्रोध आला तेव्हा त्यांच्या क्रोधातनं कोण उत्पन्न झाले? रुद्र उत्पन्न झाले. त्यामुळे श्री विष्णू आपल्या वैकुंठ धामात नित्य वर्तमान असतात. आध्यात्मिक जगात असंख्य वैकुंठ लोक आहेत आणि प्रत्येक वैकुंठात विष्णू आपल्या पार्षदांसह निवास करतात. भगवद्गीतेत देखील म्हटले आहे की जरी सृष्टीचा वेळोवेळी लय होत असला तरी कधी लय न होणारे असे एक स्थान अस्तित्वात आहे. सृजन शब्दाने भौतिक सृष्टीचा उल्लेख होतो कारण दिव्य जगात प्रत्येक गोष्ट शाश्वत असते, तेथे उत्पत्ती किंवा लय नाही. भौतिक जगतातच काय आहे? काळ आहे आणि म्हणून इथं काय आहे? उत्पत्ती होते, वृद्धी होते आणि मग लय आणि क्षय होतो, बरोबर की नाही, पुनरुत्पत्ती होते. पण आध्यात्मिक जगतामध्ये काळ अस्तित्वात नसल्यामुळे ते शाश्वत आहे. भगवान यातून असे दर्शवितात की भौतिक सृष्टी निर्माण होण्या अगोदर ते पूर्ण वैराग्य, ज्ञान, सामर्थ्य, यश, श्री सौंदर्य अशा षड ऐश्वर्याने युक्त पूर्णत्वाने अस्तित्वात होते. ह्या श्लोकाद्वारे भगवंत काय सांगतायत? मी षड ऐश्वर्यपूर्ण भगवान श्रीकृष्ण अनादि काळापासून काय आहे? अस्तित्वात आहे आणि अनादि काळ ह्याच्यानंतर काय राहणार आहे? अस्तित्वात राहणार आहे. ईश्वर हा परम हा कृष्ण हा सच्चिद आनंद विग्रह अनादिर आदि गोविंद सर्व कारण कारणम. स्वतः ब्रह्मदेव ह्या ज्ञानाची उत्पत्ती हृदयामध्ये झाल्यानंतर हा श्लोक रचतात काय की सगळ्या ईश्वरांचे परमेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ते सच्चिदानंद रूपी आहेत. त्यांचा विग्रह भौतिक नाही आहे, हाडामासाचा बनलेला नाही, पंचमहाभूतांनी बनलेला नाही आहे. अनादिर आदि गोविंद, त्यांच्या अगोदरही कोणी नव्हतं आणि त्यांच्या नंतरही कोणी असणार नाही असे ते गोविंद सर्व कारण कारणमय. सगळ्या कारणांचे कारण कोण असतील तर ते भगवान श्रीकृष्ण वासुदेव आहे. भगवान यातून असे दर्शवितात की ते षड ऐश्वर्याने पूर्ण युक्त आहेत. जेव्हा कोणी राजाविषयी विचार करू लागतो तेव्हा तो राजासोबतच त्याचे सचिव, मंत्री, सेनापती, राजवाडे अशा सर्वांचा आपोआप विचार करतो. राजाजवळ इतके ऐश्वर्य असते, यावरून पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या ऐश्वर्याची आपण केवळ कल्पनाच करण्याचा प्रयत्न करावा. ह्या भारत देशामध्ये कित्येक राजवाडे होऊन गेले, तर राजाजवळ जर एखाद्या राजाजवळ जर एवढं ऐश्वर्य असू शकतं तर ह्या पूर्ण सृष्टीची उत्पत्ती करते भगवान श्रीकृष्ण किती ऐश्वर्यशाली असतील, विचारच केलेला बरा आपण, कल्पनाच केलेली बरी. म्हणून जेव्हा भगवान अहम म्हणतात त्यावरून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ते सर्व ऐश्वर्यांसह आणि सर्व शक्तींसह सदैव अस्तित्वात असतात. यत शब्दाने ब्रह्माचा अर्थात भगवंतांच्या निर्विशेष तेजाचा उल्लेख होतो. ब्रह्मसंहितेत तद्ब्रह्म निष्कलमन अनंत
शेषभूतम. ब्रह्मज्योती अमर्यादपणे विस्तार पावते असे म्हटले आहे. ब्रह्मज्योती ही अमर्यादपणे विस्तार पावत असते, कारण ते भगवंतांच्या नखचंद्रातून येणारा प्रकाश आहे ब्रह्मज्योती. ब्रह्म म्हणजे काय? केवळ भगवान श्रीकृष्णांच्या अंगठ्याच्या नखात येणारा एक प्रकाश आहे. आणि प्रकाश तुम्हाला माहिती आहे, प्रकाश कसा असतो? सदैव अग्रेषित होत असतो. सूर्य एकदेशीय स्वयंप्रकाशित ग्रह असून त्याचा प्रकाश अमर्यादपणे विस्तार पावतो. त्याचप्रमाणे परमसत्य पूर्ण पुरुषोत्तमांच्या शक्तीचे तेज ब्रह्म अमर्यादपणे विस्तार पावते. या ब्रह्मशक्तीपासून सूर्यप्रकाशात मेघ निर्माण व्हावा तद्वत सृष्टीचा आविष्कार होतो. ह्या ब्रह्मप्रकाशामध्ये काय होतो? भगवंत ही लौकिक सृष्टी काय करतात? जन्माला घालतात, जी केवळ पूर्ण क्रिएशनच्या 1/4 आहे. बरोबर? केवळ 25% आहे. आपण ज्या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये राहतो, भौतिक ब्रह्मांडामध्ये, ही सगळी अनंत कोटी ब्रह्मांड केवळ पावभाग आहे भगवंतांच्या पूर्ण क्रिएशनच्या. आणि ते हे सगळं अनंत कोटी ब्रह्मांड कुठे जन्माला येतात? ह्या ब्रह्मज्योतीच्या प्रकाशामध्ये जन्माला येतात. मेघापासून पर्जन्य, पर्जन्यापासून वनस्पती, वनस्पतींपासून फुले फळे निर्माण होतात, जे अनेक जीवांच्या उपजीविकेचा मूळ आधार आहेत. त्याप्रमाणे भगवंतांच्या शरीराचे तेज अखंड ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे कारण आहे. जसं की केवळ पावसामुळे, बघा आता पाऊस पडलाच नाही तर काय होणार? काही सगळं नष्ट होऊन जाईल पृथ्वी. केवळ पावसामुळे काय होतं? पूर्ण सृष्टी काय होते? सुजलाम सुफलाम होऊन जाते. तसंच केवळ भगवंतांच्या शरीराचं तेज जे आहे ते अखंड ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं कारण आहे. केवळ त्या भगवंतांच्या तेजामध्ये काय होतं? अनंत कोटी ब्रह्मांड जन्माला येतात उदयाला. ब्रह्मतेज निर्विशेष आहे, परंतु त्या शक्तीचे कारण भगवंत आहेत हे जाणलं पाहिजे. जर आपल्याला शक्ती दृश्य स्वरूपात दिसत असेल तर त्याच्या मागे शक्तिमान असलाच पाहिजे. बरोबर की नाही? जिथं शक्ती आहे तिथं शक्तिमान असलाच पाहिजे. पण निर्विशेष शून्यवादी केवळ शक्तीमध्येच भुललेले आहेत. त्यांना शक्तिमानाबद्दल ज्ञान नाही किंवा जाणून घेण्याची पण इच्छा नाही. त्यांच्यापासून त्यांच्या धामात वैकुंठी आणि ब्रह्मज्योती प्रकट होते. भगवंत निर्विशेष नाहीत. निर्विशेषवाद्यांना ब्रह्मशक्तीच्या उगमाचे ज्ञान नसल्यामुळे ते निर्विशेष ब्रह्मच परमसत्य आणि परमध्येय असल्याचा चुकीचा विचार करू लागतात. तथापि उपनिषदात सांगल्याप्रमाणे भगवन मुखाचे दर्शन करण्यासाठी अध्यात्मवाद्याला निर्विशेष तेजाचा भेद करावा लागतो. जर तुम्हाला भगवंतांचं साकार रूपाचं दर्शन घ्यावं असेल तर तुम्हाला ह्या निर्विशेष तेजाचा काय करावं लागेल? भेद करावा लागेल. कारण ह्या तेजाच्या पलीकडेच तुम्हाला भगवंतांचं काय दिसू शकतं? साकार रूपामध्ये दर्शन होऊ शकतं. त्यामुळे ह्या ब्रह्म ज्योतीमध्ये विलीन होण्याची इच्छा निर्विशेष मायामध्ये ठेवतात, त्यांना कधी भगवंतांचं दर्शन होऊ शकत नाही. जर कोणाला सूर्यप्रकाशाच्या उगमाचा शोध घ्यावायचा असेल तर त्याला सूर्यापर्यंत पोहोचण्याकरता सूर्यप्रकाशातून प्रवास करावा लागेल आणि मग त्याची अधिष्ठात्याशी भेट होईल. सिंपल आहे. सूर्यग्रहावर जायचं असेल तर तुम्हाला काय कुठून जावं लागणार? सूर्यप्रकाशातूनच जावं लागणार ना सूर्याकडे. जसे की हनुमानजी जन्मत निघाले होते ॲपल म्हणून पकडून खायला, ते सूर्यप्रकाशातनं उड्डाण केलं. सूर्याकडे जाण्याचा मार्ग सूर्यप्रकाशातूनच जातो. तसं भगवंत हे व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे जाण्याचा मार्ग सुद्धा ब्रह्मज्योतीच्या प्रकाशातनं जातो. सो ब्रह्मज्योतीचं ज्ञान होणं किंवा ब्रह्मज्योतीचं साक्षात्कार होणं जे मायावाद्यांचं अंतिम ध्येय असतं, ही प्रिमिटिव्ह गोष्ट आहे. काय आहे? पहिली पायरी आहे आध्यात्मिक साक्षात्काराची. तो काय? आत्यंतिक भगवत साक्षात्कार नव्हे. श्रीमद भागवतात स्पष्ट केल्याप्रमाणे परमसत्य एक साकार अशी व्यक्ती असून तेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. सत म्हणजे परिणाम आणि असत म्हणजे कारण, आणि परम शब्दाने कारण आणि परिणामातील परमसत्याचा उल्लेख होतो. विश्वसृष्टीच्या कारणाला महत्त्व म्हणतात. आता तुम्हाला सांगतो, हे एवढंसं जे श्लोक आहेत ना, हे अगणित ज्ञान याच्यात सामावलेलं आहे. लक्षात ना, हे पॉकेट साईज बॉम्ब आहेत, पण ह्याचा धमाका फार मोठा असतो. आणि तो धमाका आपल्याला श्रील प्रभुपादांसारख्या आध्यात्मिक गुरुशिवाय शक्य नाही. म्हणून हे आपण डिटेलमध्ये अभ्यासतो. लक्षात ना, ह्याचं सार तोच सांगू शकतो ज्याच्यावरती भगवंताने कृपा केलेली आहे. त्यामुळे प्रभुपादांनी जे काय वर्णन आपल्याला केलेलं आहे, गुरुमहाराजांच्या वाणीतनं जे काय आलेलं आहे, त्याच्या आधारेच आपण ह्याचं काय करतोय? अभ्यास करतोय. अन्यथा हे श्लोक वाचणं पण शक्य नाही. एवढे टंग ट्विस्टर आहेत की संस्कृतमध्ये पण सगळ्यात अवघड श्लोक आहेत. हे स्वतः भगवंताने सांगितले, चतुश्लोकी भागवत विचार करा तुम्ही. तर प्रभुपाद खूप सुंदर ह्याचं विश्लेषण केलेलं आहे.
सत म्हणजे परिणाम आणि असत म्हणजे कारण, आणि परम शब्दाने कारण आणि परिणामातील परम सत्याचा उल्लेख होतो. विश्वसृष्टीच्या कारणाला महत्त्व म्हणतात. आणि म्हणूनच ज्यांनी विश्वसृष्टी निर्माण केली त्या भगवंतांच्या रूपाला काय म्हणतात? कारणोदकशाही विष्णू म्हणतात. कारण ते कारण नामक समुद्रात पोहडलेले आहेत, जिथून ज्या कारणे हे भौतिक सृजन काय झालं? अनंत बुडबुड्यांच्या रूपानं प्रकट झालं. तथापि प्रारंभिक कारण आणि परिणाम यांचे अस्तित्व नव्हते. ज्याप्रमाणे भगवंतांपासून कालशक्तीचा उद्भव झाला त्याप्रमाणे त्यांची भगवंतांपासून उत्पत्ती झाली. वेदांत सूत्रामध्ये सांगितले जन्मांदस्यतः विश्वसृष्टी किंवा महत्त्वाच्या उत्पत्तीचे मूळ भगवंत आहेत. या वस्तुस्थितीची श्रीमद भागवतातून आणि श्रीमद भगवद्गीतेतून सर्वत्र पुष्टी आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात अहम सर्वस्व प्रभोः, सर्व उत्पत्तीचे उगमस्थान मी आहे. भौतिक विश्वरचना अशाश्वत असल्यामुळे कधी व्यक्त असते तर कधी अव्यक्त असते, परंतु ही शक्ती परमपुरुषोत्तमाकडून प्रकट होत असते. सृष्टीच्या अगोदर कारण अथवा परिणाम काही नव्हते, परंतु भगवंत आपल्या पूर्ण ऐश्वर्याने आणि शक्तीने वर्तमान होते. त्यापुढे पश्चाद अहम हा पण शब्द महत्त्वाचा आहे. या शब्दातून असा बोध होतो की विश्वसृष्टीचं लय झाल्यानंतर सुद्धा भगवंत वर्तमान असतात. पश्चाद अहममध्ये दोन शब्द आहेत. पश्चात म्हणजे नष्ट झाल्यानंतर, अहम म्हणजे मी स्वतः अस्तित्वात असतो. भगवान सांगतात भौतिक जगाचा लय होतो तेव्हा देखील भगवंत व्यक्तिशः वैकुंठात वर्तमान असतात. सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी भगवंत आहेत, त्याच रूपात वैकुंठात उपस्थित असतात आणि त्याच वेळी ते भौतिक विश्वामध्ये परमात्म्याच्या रूपाने देखील उपस्थित असतात. ब्रह्मसंहितेत याची पुष्टी होते. जरी भगवंत पूर्णपणे शाश्वत रूपाने गोलोक वृंदावनात वैकुंठात वर्तमान असतात तरी ते सर्वव्यापी देखील आहेत. अखिलात्मभूतः भगवंतांचे ते सर्वव्यापी रूप म्हणजे परमात्मा म्हणून ओळखले जाते. ब्रह्मज्योतीच्या वरचा साक्षात्कार म्हणजे भगवंतांचा परमात्मा रूपातला साक्षात्कार. ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते, हे स्पष्टपणे भागवतामध्ये सांगितलेलं आहे. पहिल्या खंडामध्ये भगवंतांचा साक्षात्कार ह्या 3 स्टेजमध्ये येतो. पहिली पायरी आहे ब्रह्म ज्योतीचा साक्षात्कार, मग भगवंतांच्या परमात्मा रूपाचा साक्षात्कार जे सर्व व्यापक आहे, आणि मग भगवंतांच्या स्वयं साकार रूपाचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण ह्या रूपामध्ये साक्षात्कार. भगवद्गीता प्रतिपादन करते अहम कृष्णस्य जगतः प्रभवा, विश्वोत्पत्ती हे भगवंतांच्या शक्तीचे प्रदर्शन होय. भूमी जल तेज वायू आकाश मन बुद्धी अहंकार हे काय आहेत? भगवंतांच्या 8 शक्ती आहेत. पंचमहाभूत काय काय आहेत? पंचमहाभूत भूमी पृथ्वी जल तेज म्हणजे अग्नी वायू आणि आकाश, ही 5 पंचमहाभूत झाली. आणि मन बुद्धी अहंकार हे कनिष्ठ शक्ती आहेत, सूक्ष्म भगवंतांच्या शक्ती. आणि जीव त्यांची श्रेष्ठ शक्ती आहे. भगवंतांची शक्ती त्यांच्याहून भिन्न नसल्यामुळे अस्तित्वातील प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णच आहेत, परंतु त्यांच्या अव्यक्त स्वरूपात. सूर्यापासून सूर्यकिरण सूर्यप्रकाश उष्णता भिन्न नाही, परंतु त्यावेळी सूर्याच्या या पृथक शक्ती आहेत. तद्वत विश्वसृजन आणि जीवात्मे भगवंतांच्या शक्ती आहेत आणि एक समयावच्छेद करून श्रीकृष्णांशी एकरूप आणि भिन्न समजले जातात. बघा, जर सूर्याचं तुम्हाला अस्तित्व जाणायचं असेल तर सूर्याचा प्रकाश, सूर्याची उष्णता, दाहकता ह्या गोष्टी पण आपण काय असं जाणतो की ह्या सूर्याचेच अविभाज्य घटक आहेत. तसंच ही जीवसृष्टी, हे पंचमहाभूत आणि सूक्ष्मसृष्टी मन बुद्धी अहंकार हे सुद्धा काय आहेत? भगवंतांचेच काय आहेत? अंशरूप आहेत. हे जाणलं पाहिजे. जर सूर्य आहे तर सूर्याचा सूर्यप्रकाश असणार आणि उष्णता असणार. त्याच अनुषंगानं जर हे विश्वसृष्टीचं सृजन आहे तर ह्या सृजनाच्या मागे हे सृजन करणारे भगवंत पण अस्तित्वात असणारच. एक समयावच्छेद करून त्या श्रीकृष्णांची एकरूप आणि भिन्न समजले जातात. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत पण, आणि या सगळ्याच्या बाहेर सुद्धा भगवान श्रीकृष्ण अस्तित्वात आहेत. सर्व काही मीच आहे असे भगवंत सांगतात, कारण सर्व काही त्यांची शक्ती असल्या कारणाने त्यांच्याशी अभिन्न आहेत. यो शिष्येत सोस्म्य अहम हे शब्द दर्शवितात की सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर शिल्लक राहते ते भगवंत. सृष्टीची उत्पत्ती होते, सृष्टी काही काळ स्थिती राहते, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडतात आणि मग प्रलय येतो. भगवान शंकर प्रलय आणतात आणि काय करतात? सृष्टीचा नाश करतात. पण सृष्टीची उत्पत्ती आणि सृष्टीचा प्रलय झाला तरी भगवान श्रीकृष्ण काय असतात? अस्तित्वात सदैव असतात.
दिव्य आविष्कार कधीच नाश पावत नाही. ही दिव्य सृष्टी भगवंतांच्या अंतरंगा शक्तीचे प्रदर्शन असून ती शाश्वत राहते. जेव्हा बाह्य सृष्टी संपुष्टात येते तेव्हा गोलोकातील आणि इतर वैकुंठ लोकातील दिव्य क्रिया अखंडपणे चालूच असतात. त्यांना भौतिक काळाचे बंधन नाही. दिव्य जगात भौतिक काळाचे अस्तित्व नसते. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम, जेथे जाऊन भौतिक जगात पुनरागमन होत नाही ते भगवंतांचे परमधाम आहे. आपण जाणलं पाहिजे की केवळ काळाच्या सामर्थ्याखाली इथं जीवनाच्या 6 स्टेजेस आपल्याला अनुभवता येतात. उत्पत्ती, वृद्धी, स्थिती, पुनरुत्पत्ती, लय आणि क्षय. या काय जीवनाच्या 6 स्थिती आहेत. निर्मिती होते, मग वाढ होते, मग काही काळ स्थिती राहते, मग पुनरुत्पादन होतं, आपल्यासारखे अजून जीव आपण उत्पन्न करतो, जन्माला घालतो, मग लय होतो, हळूहळू ह्रास व्हायला लागतो आणि मग क्षय म्हणजे नाश पावतो. आपण क्षयरोग म्हणतात, म्हणजे TB जो माणसाला काय करतो, नष्ट करतो. क्षय होणे म्हणजे नाश पावणे. परंतु भगवत धामामध्ये ह्या गोष्टी नसतात, कारण तिथं काळच अस्तित्वात नाही. म्हणून भगवंत भगवद्गीतेत सांगतात यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. जो कोणी एकदा माझ्या त्या परमधामाला पावतो, येऊन पोचतो, त्याला पुन्हा फिरून या भौतिक जगतात फिरून यावं लागत नाही. म्हणजे पुन्हा तुम्हाला जन्म मृत्यू जराविधी चक्रामध्ये अडकण्याची गरज नाही. त्यामुळे थोडासा जर प्रयत्न केला, थोडंसं तपश्चर्या केली तर ह्या मनुष्य देहामध्ये आपण त्याचे यथार्थ रूपामध्ये उपयोग करून या जन्म मृत्यू जराविधीच्या रूपाच्या आपण संकटाच्या पलीकडे जाऊ शकतो. एवढं हे महत्त्वाचा असा हा मानव देह आहे. तो केवळ नुसतं खाणं पिणं झोपणं याच्यासाठी नाही आहे. तर आज आपण इथे थांबूया. तर तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे ज्ञान आहे हे बऱ्यापैकी फिलॉसॉफी आहे. काय आहे? तत्त्वज्ञान आहे. आणि अशा प्रकारचं तत्त्वज्ञान इवन इन्क्लुडिंग इस्कॉनमध्ये सुद्धा मला वाटत नाही कुठे एवढं डिटेलमध्ये सांगितलं जातं आहे. कारण बऱ्याच लोकांना नुसत्या कथा ऐकायची इच्छा असते. ते कशासाठी येत असतात? मनोरंजन करून घेण्यासाठी. कशाचं? आध्यात्मिक मनोरंजन. मनोरंजन हे वेगळे प्रकार असतात. तसं आध्यात्मिक मनोरंजन हा पण एक प्रकार आहे. जायचं, मस्त कथा ऐकायची छान छान, मग रामाने रावणाचा वध केला, वालीला मारलं आणि हे केलं ते केलं, मग सीतेला सोडून आणलं, कृष्णाने काय केला, पुन्हा महाभारत घडून आणलं, कथा. पण सिद्धांतांकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलात तर तुमच्या हृदयामध्ये भगवत प्रेम जागृत होणार नाही. आणि म्हणूनच चैतन्य महाप्रभू ह्या सगळ्यामध्ये सांगतायत की सिद्धांत बलिया न कर आलस. सिद्धांत परमेश्वराबद्दलचे सिद्धांत जाणून घेण्यासाठी आपण आळस करता कामा नये. अन्यथा आपलं भक्तीमध्ये काय सुदृढ मानस लागणार नाही. आपलं भक्तीमध्ये सुदृढ रीतीने जर आपलं मन लागायची इच्छा असेल, जसं की आपण नामदेव महाराजांचा अभंग पहिला, काय मन काय लागत नाही. मन कुठे गुंतलंय? विषय सुखामध्ये गुंतलंय. मन कुठेतरी गेलं फिरायला, भगवंतांच्या ना रूपामध्ये लागत ना नामामध्ये लागत. मग ते अमृताहुनी किती गोड असलं तरी चालते, आम्हाला काय फरक पडतोय? कधी लागणार? ज्या वेळेला आपण कीर्तनामध्ये येऊन निद्रा न घेता प्रवचन कीर्तन ध्यानपूर्वक श्रवण करणार, त्याच वेळेला आपलं हृदय भगवंतांच्या चरणकमलाशी लागणार. हरे कृष्णा हरे राम 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 हरे हरे. श्री चैतन्य चरितामृत की, श्री राधा श्याम सुंदर भगवान की, निताय गौर प्रेमानंदे, जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय हो.